परब्रह्म हाताशी आलेले आहेत. आता इथं टिकून राहायचंय आणि ती टिकवण्यासाठी आपल्याला आपली निष्ठा पण टिकवणं गरजेचं आहे. कारण ह्या स्वार्थाच्या किंवा ह्या मोहमायेच्या जगामध्ये अध्यात्माला पोषक असं वातावरण सध्या तरी नाही दिसू राहिलं मला. ते आपल्याला स्वयंप्रेरणेने करावं लागणार आहे. ते आपल्याला विवेक बुद्धीने आपल्याला इथं टिकावं लागणार आहे. बिनु सत्संग विवेक न होईल. सत्संगाशिवाय तो विवेक होतच नाही जागा. म्हणून तर आमच्या सर्व संतांनी सत्संगाला खूप महत्व दिलेलं आहे. सत्संग सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा न आवडो, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. ह्या सत्संगाने सहज उद्धार होतो, सहज. गुरुचरित्रामध्ये एक कथा आलेली आहे बघा. एक काश्मीर मधली ती गणिका असते महानंदा. इतकी श्रीमंत असते ना, तिला बसायला सोन्याचं सिंहासन असतं. तिथं एक व्यापारी येतो, त्याच्या हातामध्ये शिवलिंग असतं आणि ती शिवभक्तिनी असते ती गणिका वेश्या. आणि ते शिवलिंग त्या व्यापाऱ्याच्या हातातलं बघून ती इतकी आश्चर्यचकित होती का मला ते पाहिजे. त्या व्यापाऱ्याने सांगितलं ते माझं आत्मा आहेत म्हणे, मी ते कोणाला आजपर्यंत दिलेलं नाही. ती हट्ट धरते, तुम्ही जी मागाल ती किंमत मी त्याला द्यायला तयार आहेत म्हणे. आणि त्यावेळेस मग त्या व्यापाऱ्याने सांगितलं की ठीक आहे, तुला माझ्या बरोबर 3 दिवस पत्नी सारखं राहावं लागेल म्हणे. तसं जर त्याच्यामध्ये जर काही झालं या 3 दिवसांमध्ये तर मी माझा देहाचा त्याग करेन. आणि ती शिवभक्तीने असते आणि तिचा तो तमाशाचा फळ पण असतो त्या काळात मुजरे. आणि योगायोगाने काय होतं, त्या दुसऱ्या दिवशी त्या मंडपाला आग लागते. त्याच्यामध्ये ते शिवलिंग अग्नीमध्ये फुटतं ते. आणि घडतं काय, तो रुद्रयोगी सांगतो, आता तो शिव व्यापारी सांगतो का माझा आत्मा गेला, माझा परमात्मा गेला, माझा आता जगण्यात काहीच अर्थ नाहीये असं म्हणून एक सरण रचतो आणि त्याच्यामध्ये तो उडी घेतो. त्या काळावधीमध्ये प्रथेनुसार सतीची प्रथा होती. आता पती गेला, मृत्यू पावला म्हणून मला पण सती गेलं पाहिजे ह्या हेतूने ती महानंदा त्या अग्नीमध्ये उडी टाकते. आणि उडी टाकताच क्षणी भगवान शिव त्यातून प्रगट होतात आणि तिला वरचीवर धरतात. आणि मग भगवान शिव सांगतात की मी तुझ्या तपश्चर्येवरती प्रसन्न झालेलो, तुला काय पाहिजे म्हणे. मला तुमची जन्मोजन्मी तुमची चरण सेवा द्या. बस तिने दुसरं काही मागितलं नाही. देवाकडं हेच मागायचं असतं, देवाकडं हेच मागायचं असतं. बऱ्याच वेळेस देव प्रसन्न झाला आणि काय मागितलं म्हणे भोपळा, आहे की नाही. बरेच जण भोपळेच मागू राहिले. जे शाश्वत, जे टिकणार आहेत, ज्याची ओळख जर आपल्याला जर झाली तर नश्वर गोष्टी आपण कधी मागणारच नाही. गरज असेल तर मागावे आपण, असं काही नाही का मागूच नाही. त्यासाठी तर आपले प्रश्न उत्तर चालू ना दिवस रात्र. तर भगवान शिवांनी सांगितलं का तुला कैलास लोकाची प्राप्ती झालेली आहे, तू एकनिष्ठ राहिली म्हणे माझ्याशी. मग तिने सांगितलं की माझ्या बरोबर असलेले हे पेटी वाजवणारे, तबला वाजवणारे जे आहेत ना माझा फड तमाशाचा, त्यांना पण कैलासाची प्राप्ती झाली पाहिजे. आता त्यांनी काय भगवान शिवांची सेवा केली नव्हती, पण तिच्या सांगण्यावरून त्यांनाही भगवान शिवांनी सांगितलं, कारण त्यांना पण दिली. हेच काय, तुझ्या मंडपामध्ये एक मरकट आणि एक कोंबड, ते पण त्या मंडपामध्ये जळून त्याची राख झाली होती, मेले होते ते पण. त्यांना सुद्धा कैलास लोकाची प्राप्ती झाली म्हणे. तिने विचारलं त्यांना का बरं, म्हणे ते तुझ्या बरोबर होते. आणि दुसरं महत्वाचं, मृत्यूच्या क्षणी त्यांच्या गळ्यामध्ये रुद्राक्ष होता. तो रुद्राक्ष महिमा मला तो सांगायचा नाही, पण सत्संग जे म्हणतो ना
कदाचित आपली निष्ठा आपली श्रद्धा 100% नसेल भगवंताबद्दल, पण आपल्यामध्ये कोणीतरी एखादा असतो की त्याच्यासाठी भगवंताला यावंच लागतं, स्वामींना यावंच लागतं. आता जे पारायणाला बसलेले होते त्यांच्यासाठी ट्यूबलाईट लावल्या, आणि आता जे पारायणाला बसले नाही त्यांच्यासाठी नाही लावले, मग त्यांच्या अंगावरती प्रकाश नाही पडू राहिला का? सोपं उदाहरण देतो. पडूच राहिला ना प्रकाश. गाय वासराला दूध देते, पण वासराचं प्यायचं झाल्यानंतर घरातल्यांचं भागतच ना, बरोबर आहे का नाही? तसं भगवंत एकाच्या निमित्ताने येत असेल, परंतु त्याच्यामध्ये सर्वांचं कल्याण होत असतं. म्हणून हा जो सत्संग जो म्हणतो ना आपण 7 दिवस आपण केलेला आहे, मग पारायण असेल, मी तर काल म्हंटलो सप्ताह तर ह्या वेळेचा इतका लवकर संपला ना. याच्या अगोदर मी म्हणायचं असं वाटतं का काल सुरू झाला ना आज संपला, पण आज असं वाटतं का सकाळी सुरू झालं संध्याकाळी संपलं. कारण हा जो आनंद आहेत ना कोणी घेतला माहिती आहेत का? जे इथे येतात ना त्यांना मिळालं. जावे त्याच्या वंश तेव्हा कळे. घरचे का तुम्हाला बडबड करीत असेल, एवढी थंडी कशाला चालली मारायला, घरातल्या घरात करावा, आहे की नाही? पण इथं जे नवीन सेवेकरी भेटतात, एकमेकाची ओळख होते, इथली सेवा, इथली वर्दळ, इथलं स्वामींचं सर्व बघून आपण घरचं विसरून जातो. आणि दिवसभर काय, घरी आले की केंद्रात जायचं, केंद्रात जायचं, केंद्रात जायचं, केंद्रात जायचं. चाल बाई लवकर स्वयंपाक आटपला पाहिजे, आमच्या पुरुषांचा चारा पाणी लवकर करायचं, गाई लवकर पिळल्या पाहिजे, सारखं डोक्यात काय स्वामी, आहे की नाही? क्षणभर काल मला असं वाटलं की असं वाटलं का क्षणभर नाही 7 दिवस काळ पण थांबला होता असं वाटलं मला. क्षणात सप्ताह झाला. आणि हे कधी होतं? ज्यावेळेस माणूस परब्रह्माशी एकरूप होतो आणि स्वस्वरूपाशी एकनिष्ठ तादात्म्य पावतं, त्यावेळेस असं घडतं. नाही तर मग घरी बघा कधी कधी होतं ना आपल्याला, बाई टाइमच जाईना, मोबाईल पाहू भाऊ कंटाळलो, आहे की नाही? फोनवर बोलू बोलू कंटाळलो. पण इथं कंटाळा आला का मोबाईल तर बंद होता आपला, आहे की नाही? एक हा आनंद ऐसा सोहळा स्वर्गी नाही. ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. त्या भगवंताला सुद्धा इच्छा होते भक्तांपर्यंत. भगवंत एक भक्त अपूर्ण आहे भगवंत शिवाय. भक्त अपूर्ण असतो भगवंताशिवाय, पण भगवंत सुद्धा अपूर्ण असतात भक्ताशिवाय. म्हणून आपण ही 7 दिवसाची सेवा रुजू करीत असताना खूप चांगल्या पद्धतीने सेवा रुजू केली. त्याचा आनंद आपण घेत असताना हा प्रदीर्घ आपला हा प्रवास चालू आहे, चालणार आहे. एवम सतत युक्त आहे भक्त्यास्तम परिपासते. सतत, याच्यामध्ये सातत्य फार महत्वाचं आहे. नाहीतर मग झाला सप्ताह, लय गर्दी झाली आणि नंतर 1-1.5 महिन्याने पाहिलं तर नदीचे माग मुस धुंडून सत्वात आहे, त्या गावचे पण नाही. टिकणं फार महत्वाचं आहे. सेवेमध्ये, अध्यात्मामध्ये टिकणं फार महत्वाचं आहे. नाहीतर मग ऊसाची लागण केली किंवा आता गहू पेरला आणि डायरेक्ट सोंगायलाच गेले. 4 महिन्याने त्याला फवारे मारले नाही, त्याला खत घातले नाही, त्याला पाणी भरलं नाही, काही पेरलं ते तरी उगवलं का? आहे की नाही? उगवलं तरी ते हातात लागेल का? म्हणून सप्ताह झाला. सप्ताह झाल्यानंतर आपल्या केंद्रामध्ये सातत्य असणं खूप गरजेचं आहे. आठवड्याला आरती होते, यायचं बसायचं मस्त छानपैकी हवन करायचं. 4-5 जिल्ह्यातून लोक आता इथे यायला लागले, नव्याने सांगायची गरज नाही. आता 4-5 जिल्ह्यातले लोक इथे यायला लागलेले आहेत. आपण तर येतोच, पण सातत्य याच्यामध्ये फार महत्वाचं आहे. तर असो, हे करीत असताना महत्वाचं अनेक मंदिर असताना नव्याने ह्या स्वामी समर्थ केंद्राची गरज का? हे विषय काही पुन्हा पुन्हा घेणं गरजेचं आहे.
आणि ह्या स्वामी समर्थ मार्गाची स्थापना कशी झाली हे सुद्धा पुन्हा एकदा सांगणं गरजेचं आहे. पुन्हा काही गोष्टी माहित असणार आहे, मला माहित आहे. तिथं बरेचसे आज जुने सेवेकरी पण बरेचसे नवीन पण आहे. आपला जो कारवाडी पर्यंत जो स्वामी मार्ग पोहोचला आणि अनेक गावागावापर्यंत तो पोहोचू राहिला, पण ही स्थापन करण्याची गरज काय? काल आपण बघितलं का भगवंताने निर्माण केलेली ही सृष्टी, वैदिक सत्य सनातन आपली संस्कृती, काळाच्या ओघामध्ये त्याच्यावरती अनेक आक्रमण झाले आणि ते आक्रमण होत असताना मग ते आमची वैदिक संस्कृती बऱ्याच मागं पडली. आणि मंदिरांमध्ये जे पूर्वी सत्संग व्हायचे, मंदिरांमध्ये पूर्वी जे सुखदुःखाची चर्चा व्हायची, मंदिरांमध्ये जे विचारांचं आदान प्रदान व्हायचं, ते आदान प्रदान आता मंदिरांमध्ये राहिलं नाही. 99.99% मंदिरं म्हणेल आमचे. पहिले तर सुरुवातीला आमच्या ते परकी आक्रमणामध्ये बहुतांश यवनांनी ते तोडले, फोडले, पाडले, मूर्ती तोडल्या, भग्न केल्या. उर्वरित कसर मग इंग्रजांनी केली. आणि आज राहिलेले मग ती कसर आम्ही काढली. आता मंदिरांमध्ये पत्ते खेळायला, जुगार खेळायला, झोपायला वरात ठेवायची. वरातीचे जे ड्रम असतात मंदिरात ठेवायचे. नवदेव डायरेक्ट चप्पल बूट घालून मंदिराच्या देवाच्या पाया पडायला, जसा बाप झाला तो देवाचा. अशा काही चुकीच्या प्रथा पाडल्या आणि मंदिर आमचे जे शक्तिस्थान होते गावागावामधले ते शक्तिहीन झाले. मला चांगलं आठवतं आमची आजी कायम सांगायची, अरे बैरनाथाचं मंदिर आहे ना, कोणी कोणाला जर साप जर चावला ना, त्याचा भावार्थ सांगितलं जायचा. ते पारायण वाचन झाल्यानंतर लोकांच्या गप्पा व्हायच्या. का लय आजारी, लयच नाराज दिसत, काय नाही मुलीचं लग्न जमत नाहीये. अहो आमच्या नात्यात आहे ना मुलगा. का लय नाराज दिसत, काय नाही आमचा बैल आजारी पडला, वाढायचं म्हणायचे. पेरायचं राहिलं, दोघं जण जायचे, ते पेरून यायचे ना. लग्न जमायला अडचणी. आणि एका परिवारामध्ये, एका परिवारासारखं त्यावेळेस गाव एकत्र राहत होतं. पण कुठं जमायचे सारे? मंदिरांमध्ये. अयम निजम परो व्यक्ती गणनाम लघु चैतसाम उदार चरिता नाम तू वसुदैव कुटुंबकम. ही जी आमच्या पूर्वाचार्यांनी दिलेली जी घोषणा आहे, अयम निजम परो व्यक्ती गणनाम लघु चैतसाम, हे माझं, हे तुझं आहे. हा जो भाव आहेत ना, हाच अल्पट बुद्धीच्या लोकांचा आहे. गणनाम लघु चैतसाम उदार चरिता नाम तू वसुदैव कुटुंबकम. ही वसुधा म्हणजे ही पृथ्वी माझा परिवार आहे, ही सांगणारी आपली संस्कृती आहे. आणि ते सर्व एकोप्याने राहत होते. भले जाती होत्या, परंतु माझीच जात काय तेवढी श्रेष्ठ आणि त्याची कनिष्ठ असं नव्हतं. त्याच्यामध्ये 12 बलुतेदार होते. एका इंग्रज अधिकाऱ्याने सांगितलेलं आहे का, या भारतामध्ये तो फिरला आणि फिरल्यानंतर त्याने सांगितलं की मी अख्खा भारत फिरलो, पण इकडं कुठेही माणूस मला बेरोजगार आहे असं सापडलं नाही. चंबार चंबाराचं काम करायचा, कुंभार कुंभाराचं काम करायचा, लोहार लोहाराचं काम करायचा, कुणबी शेतकरी शेतीचं काम करायचे, ब्राह्मण ब्राह्मणांचं काम करायचे. एक पण माणूस मला सुशिक्षित बेकार सापडला नाही. मला काम नाही. एक पण माणूस मला अन्न मिळालं नाही. मी भुकेने मरतोय म्हणून मला सापडलं नाही. कारण हे लोक एकमेकांना आदान प्रदान करतात. इतकी सुंदर आपली सुव्यवस्था होती आपल्या कारभाराची. गावात भांडण तंटे जर झालेत ना, पंची कमिटी असायची गावामधली, विचारी माणसं असायला सुद्धा, देणं आणि देणं हे त्यांचा भाग असायचा. गावात भांडण झालं कोणाचं, आतापर्यंत कधी कधी, आता सरकारने केले ते तंटमुक्ती समिती स्थापन, चांगलं येतोय सरकारचा, पण त्या तंटमुक्ती समितीमध्ये गावात ते तंटे करणारे आहेत ना, तेच घ्यावं लागतात. नाही तर ते तंटमुक्ती समिती सारा बट्ट्याबोळ करून टाकतात. बघा ज्या ज्या गावात तंटमुक्ती झालेलं आहे ना, त्याच्यात 2-3 जण तरी कोणते बघा हे तंटे करणारे भांडकुदळ. नाही आता कर मार्गदर्शन सुरू. आणि सोडवले जायचे. पती पत्नीचा वाद झाला तर घरातला मोठा माणूस असायचा, आजोबा किंवा सासरा किंवा हे असायचं. तर ते काय झालं रे,
तिला सुनाला दापलं जायचं आणि पोरं चुकीचं असेल तर पोराला सुद्धा दापलं जायचं. त्याच्यामुळे कोर्टापर्यंत त्या केसेस जात नसायच्या. आता कोर्टामध्ये एवढ्या केसेस होऊ राहिल्या की त्या केसेस बोर्डावर यायलाच 10-15 वर्ष जाऊन राहिले. आणि काय रे म्हणे घटस्फोट झाले लग्न करू दुसरं. आता लग्नच 30च्या आसपास होऊ राहिलं. बरोबर आहे ना. त्याच्यानंतर 2-3 वर्ष चाललं तर चाललं, नाही तर बिघडली गाडी, चला कोर्टात यांची चांगली जिरू. तोपर्यंत कोर्टामध्ये जाता जाता यांचं वय 50. कोणतं लग्न करते म्हातारपणी? कोणाची जिरून राहिलो आपण? दुसऱ्याची जिरावता आपण काही होत नाही. कोर्ट आपल्या जागेवर योग्य आहे, मी हे करतो. कारण एवढे जर वाद भांडणं कटकटी चालल्या, थोडं काही झालं का चालले कोर्टात. जागेवरती ते सुटत होतं पहिलं. इतकी सुंदर अशी आपली व्यवस्था होती. व्यायामशाळा होत्या. बोलूया आपण जर वेळ मिळाला तर. समर्थ रामदासांनी ज्यावेळेस आमचा पूर्ण भारत पादाक्रांत केला, ह्या कोणी यवनांनी संपूर्ण पारतंत्र्यामध्ये गेलो, तर ह्या भूमंडळी आता असा कोण आहे का ह्या धर्माचं रक्षण करील? छत्रपती शिवाजी महाराजांना मार्गदर्शन त्यांनी करीत असताना गावोगाव गेले. बघा कसं काम केलेलं आहे. थोडंसं उदाहरण देतो. शिवाजी महाराजांना तर प्रेरणा दिली त्यांनी, परंतु ज्या ज्या छोट्या छोट्या लढाया व्हायच्या, मोठ्या लढाया व्हायच्या, त्याच्यामध्ये काही मराठी सैनिक पण शहीद होत होते, मृत्यू पावायचे. मग त्यांच्या सेनेमध्ये सैन्य कसं भरलं जायचं? समर्थ रामदास स्वामींनी गावोगाव जाऊन मारुती मंदिर स्थापन केले. कुठं केले बघा ते मारुती मंदिर? वेशीच्या जवळ आहे. पूर्वीच्या काळी गावाला असा कोट असायचा, कोट. आणि संकट कुठून येणार आहे? मग जर कोट आहे तर वेशी मधून येणार आहे. मग मारुतीचा आदर्श, मारुती कसा? ब्रह्मचारी, शक्तिशाली, आणि आराध्य दैवत कोण? राम. मारुतीला तरुणांनी आदर्श माना. आणि त्या मारुतीच्या मंदिरामध्ये त्या कालावधीमध्ये व्यायामशाळा सुरू केल्या. व्यायामशाळा, मारुतीचा आदर्श गदा हातामध्ये. तिला असे नवयुवक तरुण केले, बलशाली, शक्तिशाली. आपल्या त्यात ज्याने त्याने जास्त नाही, पण आपल्या गावातलं रक्षण करायचं. जरी आलीने परकीय, ते तरुण काय कुराड्या, काठ्या, तलवारी सुद्धा नसायच्या त्यांच्याकडे. गोफणी जे असतील ते दगड घेऊन प्रत्युत्तर करायचे. ते छत्रपती शिवाजी महाराजांना सांगत सुद्धा नव्हते का आमच्यावरती हे यवन चालून आले आणि आम्ही त्यांचा प्रतिकार करतो. त्या क्षेत्राचं रक्षण ते करीत राहिलं. परंतु समर्थ रामदास स्वामींनी मग ह्या गावागावामध्ये जाऊन सेनेमध्ये जे शिवाजी महाराजांच्या भरती केलेले जे सैन्य असेल, हे समर्थ रामदास स्वामींनी त्यांना पुरवत होते. असं ही पद्धत होती. आता मिलिटरी भरती असेल तर आपल्याला मेसेज येतो पेपरमध्ये, त्यावेळेस कशी परिस्थिती होती. असेच समर्थ रामदास स्वामींनी, म्हणजे संतांची काय कामगिरी आहे. शिवाजी महाराजांचं तर आहेच, तो युगपुरुष जर जन्माला नसता तर हिंदू हा शब्द जगाच्या नकाशावरून गायब झाला असता. पण त्यांना घडवणारे जिजाऊ आणि जिजाऊंना पण मार्गदर्शन करणारे समर्थ रामदास स्वामी आणि तुकोबारायांसारखे त्या काळातले अनेक संत होते. तर असो, अशा पद्धतीने धर्म संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी युगायुगामध्ये भगवंत पुन्हा पुन्हा अवतीर्ण होतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मनं सुरताम्यहम्. 3 कारणासाठी भगवंत अवतीर्ण होतो. परित्राणाय साधूनाम, साधूचं म्हणजे सज्जनांचं रक्षण करण्यासाठी, आहे की नाही, दृष्टांचा सार करण्यासाठी, आणि धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. मग आता कालपर्यंत आपण बघितलं दत्तप्रभूंचा जन्म झाला, ते कसे श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती कसे आविष्कार धारण केले. मग श्री स्वामी समर्थ आविष्कार स्वामी दत्तप्रभूंनी 1149 साली, इसवी सन 1149 साली पंजाब मधील छेली ह्या गावाजवळ, पंजाब, हरियाणा आणि दिल्ली ह्या सीमेवरती कुरुक्षेत्र आहे, आणि कुरुक्षेत्रावरती आजचं लुधियाना, तिथं दत्तप्रभूंनी 8 वर्षाची बालक मूर्ती म्हणून प्रगट झाले. त्या कालावधीमध्ये परकीय आक्रमण सुरू झाले, आणि त्या परकीय आक्रमणांमध्ये बघता बघता आमचा अखंड हिंदुस्थानचा शेवटचा महासम्राट पृथ्वीराज चव्हाण मारला जातो. शहाबुद्दीन घोरीने ज्यावेळेस आक्रमण केलं
अनेक वेळेस आक्रमण केलं, पृथ्वीराज चव्हाणांना पराजित केलं. आमच्या चुका झाल्या कुठं हे सांगतोय. आणि भगवंताला का अवतार घ्यावा लागला स्वामींना पुन्हा? तर आम्ही एक संघ राहिलो नाही. संघ शक्ती कलियुग आहे हे भगवान व्यासांनी सांगून गेलेलं होतं. हे महत्व, हे तंत्र. संघटित राहा बाबांनो, नाही ते परकीय तुमच्यावरती चाल करून येतील. पुढे मग अनेक जाती पडल्या. मी मराठी, तो मार, तो मांग, हा ब्राह्मण, तो कुंभार, तो चंभार. परंतु आमच्या संतांनी किंवा आमच्या धर्मग्रंथांनी ते हे तर काय सांगितलं नाही. विष्णुमय जग हे वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. भेद करणंच अमंगळ आहे. मग हे पाडले कोणी? वारकरी संप्रदायातले संत बघा. गोरोबा काका कोण होते? रैदास महाराज कोण होते? सावता महाराज कोण होते? तुकोबाराय कोण होते? शेना महाराज कोण होते? चोखा महाराज कोण होते? कानोपात्रा कोण होती? गणिकेची मुलगी होती ती, श्यामा नावाची गणिका. या सर्वांच्या घरी भगवंताने काम केलेले काम. नाथांच्या घरी कावडीने पाणी भरलं. देवाने जर भेद केलेला नाहीये तर मग आपण का करायचं? हे तत्व विसरलो, एक संघ राहिलो नाही. जयचंदासारखे गद्दार, पृथ्वीराज चव्हाणांचा सासरा शहाबुद्दीन गौरीला मदत करतो आणि पृथ्वीराज चव्हाण नंतर मारले जातात. आणि पृथ्वीराज चव्हाणांची जी पत्नी होती संयोगिता, पृथ्वीराज चव्हाणांवरती आक्रमण ज्याने केलं त्याचा गुरु, राजस्थान मध्ये त्याची काय म्हणते कबर का काय आहे, तुम्ही सारे हिंदू जातात बघा, शहाबुद्दीन गौरीची गुरुची कबर आहे राजस्थान मध्ये अजमेरला. काय नाव त्याचं? अजमेरची शरीफ दर्गा. तू आक्रमण कर, तू विजयी होशील. तिला आता आमचं भगवान शिवांचं मंदिर सापडलं ते अजमेरच्या दर्ग्यामध्ये. बातम्या ऐकतात ना तुम्ही? असे मंदिरं पाडून मस्जिदी बनवल्या आणि आम्ही तिकडं कुठं जातो? त्या दर्ग्यावर जातो राजस्थान मध्ये, इथून बोंबारीत जातो. माझं त्या मुसलमानांना सांगणं आहे, आम्ही जर मस्जिदीमध्ये जर आलो तर तुम्ही आम्हाला मारशाल, पण आमचे हिंदू जर तुमच्या दर्ग्यावर आले ना तुम्ही त्यांना मार. खरोखर मारा. बरोबर आहे. आपण जर हिंदू त्यांच्या मस्जिदीत जर गेलो पूजा पाठ करायला तर दंगली उसळतील. आमचे हिंदू सौदी अरेबियाला सुद्धा जातील, पण तुम्हाला तिला प्रवेश नाही. आणि मग पृथ्वीराज चव्हाणांचा सासरा जो घरका भेदी लंका आहे म्हणतो ना आपण, शहाबुद्दीन गौरीला जाऊन मिळाला. परंतु पृथ्वीराज चव्हाण हरल्यानंतर पहिल्यांदा मुंडक कोणच उडवलं माहितीये का? शहाबुद्दीन गौरीने जयचंदाचं उडवलं. मारायच्या अगोदर जयचंदने सांगितलं, मी तर तुम्हाला सहकार्य केलेलं आहे, तुम्ही का बरं असं मला मारण्याचा आदेश दिला? म्हणजे तू तुझ्या मुलगीचा जे पती आहे तुझ्या जावयाचा नाही झाला आपल्या भाषेमध्ये तर आमचं काय होणार आहे? तुमच्यामध्ये क्रॉस होतं म्हणून आमच्यामध्ये मला येऊन भेटलं. म्हणजे पहिल्यांदा त्याचं मुंडक उडवलं. जेवढे जेवढे गद्दारीची परंपरा चालवली त्यांचे हाल असेच झालेले. पृथ्वीराज चव्हाणांची जी पत्नी आहे संयोगिता, हिला सैन्यांमध्ये सोडलं. सांगायला आता मला सुद्धा संकोच वाटतो, पण इतिहास आता सांगणं गरजेचं आहे, कारण आम्ही एवढं नित्रिस्त झालेलो आहे. सैन्यामध्ये सोडलं बलात्कार करण्यासाठी, मरेपर्यंत बलात्कार करीत राहिले संयोगितेवरती. हे इतिहासात आम्हाला शिकवलं. हिंदू मुस्लिम बाई बाई, हिंदू मुस्लिम बाई बाई, लॉलीपॉप आम्हाला चोखायला. धर्म कार्य करणं म्हणजे नुसतं माळी जपणं नाही. असो, मग त्यासाठी हे मत प्रयासाने निर्माण केलेली संस्कृती आणि आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी तो अजूनही
फिरतोय. अजूनही त्या परमेश्वर महाराजांचं जे मंदिर आहे त्याच्या पाठीमाग नैऋत्य कोपऱ्याला गायत्री मातेचं मंदिर आहे. तिथं पिठले महाराजांनी गायलेली 36 वर्ष उपासना तिथं केली. आणि नंतर 9 वर्ष पिठले महाराज पंचवटील मध्ये तिथं आहे, तिथं कारंजा, तिथं ते राहिले. शेवटची 3 वर्ष त्यांची बाह्यदृष्टी गेलेली होती, परंतु जागेवरती बसून ते ब्रह्मांडातल्या सर्व घडामोडी पाहत होते. त्याच वेळेस सद्गुरू मोरे दादाही राम भक्त होते. त्यांनाही आस लागली होती की आपल्याला सद्गुरू भेटावे. आई भवानी भवानी मातेचं अनुष्ठान केलं तुळजापूरला जाऊन. त्यावेळेस स्वामी महाराजांनी तुळजाभवानी मातेने स्वप्नात जाऊन सांगितलं की लवकरच तुला तुझे जगद्वंद्य सद्गुरू भेटतील. आले. नंतर पिठले महाराजांची भेट झाली. आणि असा एक आमच्या सारखाच शेतकरी वर्गामध्ये जन्माला आलेले दादांचे वडील अगदी दादा 6 महिन्याचे असतानाच मृत्यू पावलेले होते. त्यांच्या आईचं नाव चंद्रभागाबाई. घडवलं, चांगले संस्कार दिले. रामाच्याच मंदिराजवळ पुरी राहिला होते म्हणून दादा लहान असताना त्यांची आई सांगायची, बाळा आज कीर्तन आहे बर का, आज हरिपाठ आहे बर का, जा बरं झाडून घे मंदिर, जा बरं तिथं सतरांजा टाक, जा बरं जे महाराज आहे त्यांचं पाणी नेऊन दे, चहा नेऊन, अशी सेवा करून घेतली. मुलांना असं घडवायचं असतं आपोआप, असं हाणून मारून नाही. आणि ते लहानपणापासून घडायचं असतं. लहानपणापासून नाही तर पोरग 18, 19, 20, 22 वर्षाचं नंतर उलटून बोलायला लागतात. आणि मग नंतर आमचं पोरग बिघडलं. बोलूया आपण त्याच्यावरती. पण दादांना अशा पद्धतीने घडवलं. जा बरं, मुलाला खूप प्रेमाने सांगायचं असतं. ऐकतात पोरं, पण नाही ऐकलं का दे धपाटा. ऐकतच नाही पोरग. एक महिला आली होती, सुनीता, तुमच्याच घरातली, मी नाव नाही घेत. मला तुला टेन्शन आलं बहीण, मला तुला टेन्शन आलं. म्हटलं काय झालं? म्हणजे मला झोपच लागत नाही. ते चेहऱ्यावर मला दिसत होतं का या बऱ्याच दिवसापासून चांगली झोप झालेली नाही. म्हणलं काय झालं? म्हणजे पोरगी शाळेतच जात नाही. म्हणलं का बरं जात नाही? ऐकतच नाही म्हणे. म्हणलं कुठं आहे ती? म्हणे हे काय, मांडीवर बसली होती. 3 वर्षाची पोरगी होती. मी नाव नाही सांगत तुम्हाला, कोण आहे तुमचं तुम्ही आठवा. तीस वर्षाची आई 3 वर्षाच्या मुलाकडून किंवा मुलीकडून अशी अपेक्षा धरते की आणि 30 वर्षासारखं वागावं. कसं शक्य आहे सांगा बरं. असो, हे पुढचे विषय आपण घेऊया. मग अशा पद्धतीने दिंडोरी दरबारातून मग आपला हा स्वामी समर्थ मार्ग गावागावापर्यंत पोहोचवण्याचं कामच गुरुमाऊली करतायत. आणि त्यांच्या मार्गदर्शनासाठी खाली तुम्ही आम्ही सर्वांनाच आता. आणि मग हे कारवाडी केंद्र, त्याचं थोडंसं सांगणं गरजेचं आहे. कारवाडी केंद्र सुरू होण्याच्या अगोदर साधारण मी 1996 साली या मार्गाचा थोडासा टच झाला. आणि संदेश यात्रा झाली होती 96-97 साली आमच्या तिथं. आणि तिथं मी अनुभव ऐकले, आमच्या शालर मामींचे ऐकले, काही लोकांचे अनुभव. कोणाचा कॅन्सर बरा झाला, कोणाचा नैवेद्य खाला, कोणाला स्वप्नात येऊन सांगितलं की तुला हा जॉब लागेल. अनेक असे अनुभव. कोणाला संतती होत नाही. तसं मी पण नास्तिकच. मग हळूहळू अरे काहीतरी आहे असं म्हणून थोडीशी श्रद्धा बसली, पण 100% विश्वास नाही ठेवला. मग 1997-98 साली शिन्नरला एक कोकाटे आप्पा होते, गेले कोरोनाच्या कालावधीमध्ये, खूप चांगले व्यक्तिमत्व होते. परंतु त्यांचा फोन आला की अरे येते का रे म्हणे इकडं आमच्या प्रशिक्षण शिबिर आहे. त्यावेळेस आम्ही तिथं गेलो. 3 दिवसाचं प्रशिक्षण शिबिर घेतलं. मग हस्तशास्त्र, ज्योतिषशास्त्र थोडं शिकलो. मग घरी येऊन तोच चाळा, याचा हात पाय त्याची कुंडली पाय. आणि ते वासरात लंगडी गाई शहाणी म्हणतो ना आपण. लोक यायचे मला. पण एवढा कधी हे. आणि हळूहळू काय झालं, खूप असे अनुभव आहेत. परंतु 96 ते 2001 पर्यंत केंद्र नव्हतं. तोपर्यंत मी, प्रवीण भाऊ, अजून काही सेवेकरी, आमचे नवनाथ भाऊ कारभारी असो, ते आज मार्गामध्ये नसतील कदाचित, किंवा असतील, मला त्याच्याबद्दल नाही काही बोलायचं. पण घरोघर जायचं, याचा देवारा पाय, रात्री आमुषा पाहिजे नाही, पौर्णिमा पाहिजे नाही कोणाचे. आणि अशा पद्धतीने मग सायकलीवरती, गाडी नसायची बऱ्याच वेळेस. गाडी मग एकच राजदूत गाडी होती, ऐक नाही. म्हणजे मिली बुलेट आणि तिला राजदूत नसेल फिट केलेलं, असं जुगाड. आमचे वडील फिटर होते. मग आता टाइम तर झाला, चासला जायचंय, 20 मिनिटात आपण सायकली पोहोचू शकत नाही. मग ती गाडी ना हळूहळू त्या औदुंबर भाऊच्या घराच्या पुढे आणायची, चालू करायची. मग घरात कोणाला दवाखान्यात जायचंय का बाजारला जायचं काही, तिकून आली की गाडी म्हसोबाची मंदिरापुढे नेऊन बंद करायची, हळूच गाडी लावून द्यायची. आणि बऱ्याच वेळेस सायकलीवर वगैरे
2-3 वेळेस तर मिठसागराला ते मिरगावला केंद्र सुरू केलं, शहानंतरचं केंद्र मिरगावचं केंद्र सुरू केलं, इथून सायकली जायचो. त्यावेळेस लाल बुलेट घेतली, मग बुलेट नाही आपली SD. 3 वेळेस ती गाडी तिथून लुटून आणलेली मिठसागरावरून, मिरगाववरून. आणि एकदा दोनदा तर असं झालं, पाटावरती आलो आणि किक मारली, गाडी चालू झाली. तिकून आणली होती लुटून. हे जे सांगायला जर गेले ना माझे मागचे किस्से, वेळापूरला सायकलीवरती, आज ते वेळापूरचं केंद्र खूप छान बांधलं त्यांनी आणि खूप चांगली टीम तयार झाली तिथं. आमचे ते नवनाथ भाऊ होते, आम्ही 5-6 जण राहायचो, कधी कधी जोडी असायचं, कधी कधी नसायचं. आणि त्या वेळापूरला आता टॉयलेट सरकारने ते मुक्त केलं बघा, हागंदारी गाव मुक्त. ते त्यावेळेस वेळापूरचं तर असं होतं, नावच होतं इंदुरकरच्या भाषेमध्ये, गाडी आली तुमचं स्वागत आहे, गाडी आपला प्रवास सुखाचा हो. बसले खाली. आमोशाचा दिवस होता. नवनाथ म्हणे मी चाललो संत आरतीला झाल्यानंतर सेविकरी बोलायचे ना, जर तो कलाकार होता. मी चाललो म्हणे. अरे म्हणलं थांब जाऊ. नेमकी एक महिला बसलेली असेल कदाचित, त्याला वाटतं महिलाच आहे. जाऊन पुढे थांबला आणि तू पाय आहे ना, पाय आपला सायकलीचा पाय त्याने ठेवला त्या महिलावरती. त्या महिलेने ते डबड होतं का ते वान माय म्हणजे तुला दिसत की नाही बाई कसे असे सांगायला जर गेले असे जुने किस्से. हसू येतं, आनंद होतो. तर ठीक आहे, असं खूप काही. आणि त्यावेळेस असं लग्न झालेलं नव्हतं आणि 15-20 दिवस झाले किंवा महिना झाला का घरची छापणी करायची. पटत का गाई उपाशी राहिली. खरोखर घरच्यांचं एवढं योगदान आहे ना की काहीतरी पूर्वजन्माचं अनंत जन्माचं पुण्य केलं म्हणून मला असे घरचे लाभले. असं कोणी करणार, मी घरचं काहीच पाहत नाही. मला लाज वाटते कधी कधी. घरचे जर आमच्या अन्न जेवायला असते ना, मला असं कधी कधी ते जेवून गेल्यानंतर मी बसतो बऱ्याच वेळेस. खायचं काय, काही काम नाही काय नाही, लोकांना नुसतं तत्वज्ञानाचे ढोट सांगत फिरायचं. परंतु सर्व काय असेल ना घरच्यांचं एवढं कोणी करणार नाही. महाराज माऊलींचे आशीर्वाद तर आहेच, परंतु खूप मोठं योगदान घरच्यांचं आहे. सर्व आमचे चुलत भाऊ सारखे कधी असतील ते, सर्व आमच्या वहिनी असतील, खूप मोठं योगदान आहे. ठीक आहे, मग अशा पद्धतीने केंद्र इथं सुरू होण्याच्या अगोदर आम्ही तिकडून हे करून आलो. 2001ला परमपूज्य गुरु माऊलींचा कालभैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम झाला आणि 5 फेब्रुवारीला. आणि आता बऱ्याच लोकांनी सांगितलं आता केंद्र सुरूच करा, आता केंद्र तुम्ही सुरूच करा. पण सुरू करायचं आता थोडस. मग इथं देवीदास आबांचा एक फोटो होता, आपले देवीदास आबा गोकुळभाऊंचे वडील. फोटो नाही काय नाही. केंद्राला आमच्या घरी आरती भरवायची होती, पण अण्णा काय बोलले का घरी भरू नका, राजकारण येतं म्हणे, व्यक्तिगत नका, सामुदायिक ठिकाणी घ्या. कारवडीला सामुदायिक देव गावठाणे म्हणजे शाळेच्या मंदिरा याच्या ग्राउंडवर घ्या म्हणे, पण आमच्या घरी नको म्हणे. घेतलं तर आवडेल म्हणे आम्हाला, पण राजकारण घुसेल म्हणे याच्यामध्ये. मग इथं ह्या वर्ग जो होतात ना इथं, त्यावेळेस आमचे संदीप भाऊ, किशोर भाऊ, राहुल भाऊ, सचिन भाऊ यांना लाभलेले आचार्य 10वीच्या पुढे गेलेच नाही. सॉरी, ते गायकवाड गुरुजी इथं टँगड्या बिलाचं दारूचा अड्डा होता, त्याला पोराला दारू आणायला पाठवायचे. आणि दारू पेले का ह्या म्हणजे अलीकडल्या रूम मध्ये झोपायचे. बऱ्याच जणांच्या शेळ्या, मग पाऊस आला गाई बांधायला, आणि बऱ्याच जणांच्या दारूच्या पार्ट्या तिडवायच्या, मटणाच्या पार्ट्या तिडवायच्या. ह्या वर्गामध्ये केंद्र सुरू करायचं झालं. ते पहिल्यांदा मे मध्ये सप्ताह होता, तो एप्रिलच्या शेवटी तर 17 जण पारायणाला बसले होते. सारी नवीन पोरं, एक पण महिला नव्हती. आंघोळीला आम्ही ह्या इकडे मिन्नाथ भाऊंच्या विहिरीवरती जायचो 17 जण. नवीन आनंद. दुसऱ्या दिवशी होती आमच्या इंद्रायण भाऊंचं नेमकं लग्न झालं होतं. सारी वरातीला 3 वाजेपर्यंत नाचले आणि पार्टीपर्यंत आंघोळ करून इथं बसले. माहित नाही काही नाही, नवीन. आणि त्या सप्त्याची सांगत होती. इथं जो हापशाचं पाणी आहे ना, हापशा आहेत ना, तो केंद्र सुरू व्हायच्या अगोदर 3 वर्ष तिला हापशा मारलेलं होतं, पण ते बोर कोरडं गेलेलं होतं. आणि सांगत होती. सांगताच्या दिवशी सहज कोणीतरी पोराने हापशा खेळता हापसून पाहिलं, त्याला पाणी आलं. त्याला पाणी आलं. पाणी आलं म्हणलं
बरं झालं पाणी आलं तर. आता 2013 साली बघा बऱ्यापैकी दुष्काळ पडला होता, इकडलं पाणी आटलं होतं आणि त्या कारवाडचे आटलं होते. बहुतांश लोक इथं पाणी भरायला यायचं तरी आटलं नाही. पाठीमाग आपण मातृगायला एक गाडी गेली होती इथून, एका महिलेला गाडी लागायची म्हणे मला गाडी इतकी लागते का, गाडीमध्ये बसलं तर इतक्या उलट्या, इतका त्रास होतो, डोकं दुखतं. पण आपल्या कल्पना का की त्या म्हणे चला आपण गोळ्या घेऊ, हे घेऊ. गोळ्या घेऊन सुद्धा एवढं 1900 किलोमीटरचा प्रवास आहे, जाऊन येऊन 850 किलोमीटर कसं होईल म्हणे. त्या महिलांनी महाराजांनीच विनंती केली का महाराज मला गाडी लागते, गोळ्या घेऊनही एवढा लांबचा प्रवास माझ्याच्याने होणार नाही, पण मला मातृगाय पूर्ण खूप गरजेचे आहेत. घरात अनेक अकाली मृत्यू झालेले आहेत आणि बुडीताची इस्टेट मिळालेली आहेत. मी तुमचं हे तीर्थ म्हणून हे हापशाचंच पाणी नेते. महाराजांपुढे ठेवलं आणि ती महिला आली, उतरली आणि उतरल्यानंतर सांगितलं म्हणे भाऊ मला मळमळ पण नाही झाली, मला उलटी पण नाही झाली. 2 बाटल्या भरून नेल्या होत्या या पाण्याने, आता 2 परत घेऊन जाते म्हणे, पुढे जर बाहेर जायचं असेल तीर्थ म्हणून. भाव तसा देव, भाव तिथं देव. अजून एक किस्सा सांगतो हापशाचा, मी कायम सांगत असतो बरं का. काही लोकांचे प्रश्न कधी कधी असे मनकवडे येतात. आता 3 दिवसापूर्वी मला प्रश्न आला, मला मार्गदर्शनाला जायचं होतं याला वडंगणीला, टाइम झाला होता जायचं. तर एका ताईंचा फोन आला म्हणे भाऊ प्रश्न आहे, अर्जंट आहे. अर्जंट असेल तर आपण सांगतो. म्हणलं काय, पण मी ताई आता कामामध्ये मी घाईमध्ये जरा अर्जंट आहे, मला मेसेज टाकून ठेवा ना. म्हणे नाही म्हणे मला नाही जमायचं, पण म्हणे प्रश्नच लय अर्जंट आहे म्हणे. अहो म्हणलं मला नंतर फोन करा, आता मला सेवा पण देता येणार नाही, पायामध्ये मी चप्पल घालून राहिलो, म्हणजे बूट घालून राहिलो आणि तुम्ही नका हे करू. नाही म्हणलं लयच अर्जंट आहे. म्हणलं बरं सांगा म्हणलं. मग थोडंसं शांत झालो, खुर्चीवर बसलो, घोटभर गार पाणी पेलो. मस्त राग येतो कधी कधी, पण शेवटी आपण भूमिका कोणती घेतलेली, झाडू आल्याची. म्हणलं नेमकं काय झालं. अहो म्हणे मी माझ्या पोराची चड्डी सापडा म्हणजे, परवाच कोपरगावला जाऊन आणली म्हणे मी आणि ती सापडानच म्हणे. कुठं असेल. अहो म्हणलं काय, तर मला बोलता येत नाही, असं रागावता येत नाही. बऱ्याच वेळेस रागावला तर मलाच नंतर त्रास होतो. म्हणलं चड्डी हरवली, पण लय भारीतली होती म्हणे. म्हणलं अहो नंतर फोन करा म्हटलं. नाही पण काहीतरी सांगा म्हणलं, आता काय करा, महाराजांना विनंती करा आणि माझ्या पोरीची चड्डी सापडू द्या एकदाची. सापडेल का म्हणे. मग याच्या अगोदर तुम्हाला अनुभव नाही का. हा म्हणे एकदा आमची गाडी हरवली, तर मग गाडी पाठवली सापडून दिलं, चड्डीचं काय लागून गेलं म्हणलं. बरं झालं म्हणली नाही अंडरपॅन्ट हरवली नव्हतं. असे काही प्रश्न असतात ना. एक महिला आली होती, मी बऱ्याच वेळेस सांगितलेलं आहे बरं का, पण आज मला परत त्या हापशावरून आठवलं. म्हणे भाऊ आमच्या घरात लय भांडणं चालत आहे म्हणे, लय भांडणं चालत. म्हणलं काय काय भांडणं होतं. म्हणे आमच्या घरात आहे ना पोराचं लग्न झाल्यापासून ना अवदासा शिरली म्हणे. म्हणलं अवदासा कोणी. सून अवदासा आहे. इतकी 2-3 मिनिटं इतकं घाणघाणी शिवाय दिल्या ना, आता मी नाही देऊ शकत त्या. मग मला कळलं अवदासा कोणी, मी नाही सांगणार. मग म्हणलं मावशी थोडस सेवा करशाल का. नाही जमायचं. अहो मग इथे सेवा केल्याशिवाय परत काय म्हणली, ते वांजुटीला दिवस जाईल, उदी बिदी दे, उदीला पोर होत्या ते. पण अहो सेवा तर करा म्हणलं, त्यांना पाठवून द्या. नाही मला नाही जमायचं म्हणजे. मग ते गेट पर्यंत गेली, परत आली म्हणजे काही उदी बिदी असेल ना दे म्हणे भाऊ काहीतरी. म्हणलं हाय आता काहीतरी, आता हे एकदाची डोक्याची खटखट जाईल. म्हणलं मला भांडणं कधी होते एवढं मला सांगा म्हणजे नेमकं संध्याकाळी भांडणं होतं. बरं भांडण व्हायच्या अगोदर तुम्हाला कळत असेल ना आता भांडण होणार आहे का, असं डायरेक्ट झोपत नाही ना म्हशी सारखी. हा म्हणे 4-5 मिनिटं अगोदर असं वादळपुरीची शांतता असं काहीतरी होत असेल ना, आता होणार आहे बा, मग तुम्हाला तीर्थ देतो म्हणलं, एकदम पॉवरफुल आहे. पण भांडण होणार आहे असं कळालं, एक चमच्याभर किंवा एक बुसभर आहे ना तीर्थ आहे ना तोंडात ठेवायचं, गिळायचं नाही भांडण होईपर्यंत. तर ती बाई 2 महिन्याने परत आली. मला आता काय काय माहिती, कधी काही लोकांना असं काट मारावं लागतं. असं काही लोक इतकं छान बोलतात ना फोनवरती, एकदम भाऊ तुम्ही वेळ आहे का, एक विचारू का, तेवढंच विचारणार.
आणि काही काही भाऊ कसं आहे काय आहे, तब्येतीची काळजी घ्या बरं का, लय तब्येत घालवली, 5 मिनिटं तेच घेणार बरं का, आणि वेळेवर जेवण करीत जा, आमचा लय अर्जंट प्रश्न होता हो. मग असंच मग चेटी हरवली वरून काळजी घ्या. मग ते आली म्हणे भाऊ आता तीर्थ भांडण एकदा नाही झालं म्हणे, स्वामी लय पावला म्हणे मला, पहिल्यांदा देव पावला म्हणे मला म्हणे. मग का आता काय म्हणे ते तीर्थानं संपत आलं म्हणे. माझ्या भाऊ जवळ होतं त्यावेळेस अवधूत भाऊ काना सांगितलं हापशा. असं कधी कधी आणि काही असे भयानक प्रश्न असतात ना, कधी कधी आमच्या डोळ्यात पाणी येऊन जात, अरे हे कसं, हे नेमकं कसं. एक महिला आली होती गुजरातची, मुलीला घेऊन आली होती, घरातले 6 पुरुष अकाली मृत्यू पावले. एक अक्कलकोटवरून एक महिला आली होती, आजी होती, आजी 80 वर्ष होतं. सकाळी कशी आली राम जाणे, घरी आली ती, भाऊ एक प्रश्न आहे म्हणे. म्हणलं चला केंद्रात आलो म्हणे. घरामध्ये एकत्रित कुटुंब आहे म्हणे, आमचं मोठं घर होतं, घरातले अख्खे पुरुष वारले म्हणे, तरुण पोरं सुद्धा वारले, फक्त 7 वर्षाचा पोरगा शिल्लक राहिले, अख्ख्या बाया विधवा झाला म्हणे. बरेच दिवस झाले बरं का. येवला तालुक्यातले ते कृष्ण आले होते. एक महिला तिचे शेतात काम करीत होते, गहू त्यावेळेस बरं का, निंदित होती आणि 12-1चा टाइम असेल, रस्त्याने एक माणूस चालला, अगं म्हणे तुझे पोरं ते अंगणातच पडेल म्हणे, रस्त्याच्या कडेला घर होतं, अंगणातच पडेल दोन्ही पोरं. ती निंदा गेली तिला, थोड्याशा अंतरावरती घर होतं, गेलं तर दोन्ही पोरं मरून पडलेली होती. काय होतं तिला खुरडं केलं होतं कोंबड्यांचं, ते रांगणात ते अंडे पोराला सांगितलं होतं अंडे काढीचा पोरं, ते मध्ये होता साप बसेल, हात घातला एक कोंबडी चावली, दुसऱ्याने हात घातला कोंबडी चावली, डंका मारला, नाग होता त्याच्यामध्ये बसलेला, कळालंच नाही. आणि मग नंतर ते सर्व आवरलं अंत्यविधी पोरांचा. आणि मग तिला विचारलं, अगं बाई तुझं लहान पोरग कुठे आहे म्हणे. म्हणे येरीच्या कडाला त्याला झोपी लागलं होतं म्हणे, रात्रीचे 8 वाजले होते. जाऊन बघितलं तर ते पोरग सुद्धा विहिरीत रिंगत जाऊन पडून फुगून वर आलेलं होतं. असे सुद्धा प्रश्न आहेत. त्यावेळेस जो परदुःख दुखावाला तोची अधिकारी झाला परमार्थाशी. मग असे दुःख ऐकल्यानंतर मग आपण किती सुखी आहे, बरोबर आहे का नाही. दुसऱ्याचं दुःख बघितल्यानंतर आपण छोटं दुःख असतं आपलं, आणि कुरवाळून आपण त्याला खूप मोठं करीत असतो. कोरोनाच्या काळात किती चांगले लोक गेले, ते आज आपल्यामध्ये नाहीये, अनेकांच्या घरांमध्ये गेले, परंतु आज आपण आहे, जिवंत ठेवलं, याचा अर्थ परमेश्वराला स्वामींना आपल्याकडून काहीतरी करून घ्यायचं. मला सुद्धा 3दा कोरोना झालेला आहे, पण कुठलाही मी दवाखान्यात न जाता घरचे घरी आपले प्राणायाम योग आणि आपल्या सेवेने बरं झालेलो. खूप काही असे अनुभव सांगण्यासारखे. मग अशा पद्धतीने इथं आपलं हे केंद्र सुरू झालं. मग मोरे दादांचा अनुभव तर आपल्याला सांगितलाच आहे. दादांनी 1986 साली तिथून जाताना सांगितलं होतं का इथं खूप मोठं केंद्र सुरू होणार आहे, 1000 लोक इथं जमणार आहेत. 2001 साली केंद्र इथं सुरू झालं. त्याच्यामध्ये एकटे संतोष भाऊ जाधव काही करू शकत नाही, त्याच्यामध्ये अनेकांचं योगदान आहे, एक जण नाही. आता पण प्रहाराला आलेले आहेत ना, एकटी कारवाडी नाहीये, हातभर कारवाडी, बरोबर आहेत का नाही. हाय, गावाचं सहकार्य आहे, परंतु सर्वांचं सहकार्य ज्यावेळेस लाभतं ना, त्यावेळेस अशा पद्धतीने काही कोटीचे केंद्र बांधले जातात. संघशक्ती कलियुगे. अनुभव जर इथले सांगायला जर गेले तर दिवस रात्र पुरणार नाही. एवढे अनुभव आजपर्यंत इथं अगदी गुजरातवरून, राजस्थानवरून, आंध्र प्रदेशवरून लोक इथं यायला लागलेले आहेत. त्यांचे पण आता अनुभव सांगायला वेळ नाही, पण मला असं वाटतं का 2-4 सेवेकऱ्यांनी तरी पुढे येऊन आपले अनुभव सांगावे. कारण प्रपंच आणि परमार्थ करायचा, पण आधी करावा प्रपंच नेटकान मग पावे परमार्थ विवेका, येथे चुकू नका सकळ जन. प्रपंच नीट नेटका जर नसेल तर आपल्याला परमार्थ सुद्धा चांगला करता येत नाही. त्या काळात सद्गुरू मोरेदादांनी खूप अभ्यास केला. अरे सर्व संप्रदाय, सर्व पंथ आपल्या हिंदू धर्मातले सर्व चांगलं सांगतात, कोणी वाईट सांगत नाही, हे लोक का बरं करत नाही. मग दादांच्या त्यावेळेस लक्षात आलं का खूप समस्या आहेत. लग्नाची समस्या आहे, भावबंदकी, कोर्ट केसेस, आजारपण आहे, आर्थिक समस्या, अशा लाखो समस्या आहे. आणि एखाद्याला सांगायचे एकाग्र चित्ताने श्री स्वामी समर्थ मंत्र म्हण, एकाग्र चित्ताने रामकृष्ण हरी म्हण,
तोपर्यंत बरं वाटतं सत्संगात गेल्यापर्यंत, पण घरी गेल्यानंतर हा वाचून समस्या. मग अगोदर ह्या सर्व लोकांना अगोदर आपल्याला प्रपंच नीटनेटका करावं, करून द्यावा लागणार आहे. पण त्याच्यासाठी मग प्रश्न उत्तर हा विभाग सुरू झाला. सर्वात अगोदरचा विभाग ह्या स्वामी मार्गातला प्रश्न उत्तर विभाग आहे. जे आर्त पीडित दुःखित आहेत ना, जे का रंजले गांजले, त्याशी म्हणे जो आपुला, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. जे रंजले गांजलेले असतील त्यांना जो आपलंस करतो आणि त्यांचं दुःख निरसन करतो, तोची अधिकारी झाला परमार्थाशी. टेंबे स्वामी दत्त महाराजांचे एक अनन्य साधारण भक्त. आमचे काही दत्त संप्रदायातले बरेच लोक त्यांना टेंबे स्वामींना दत्त महाराजांचा अवतार मानतात. पण टेंबे स्वामींच्या जीवनातले एक वृत्तांत सांगतो. दत्तप्रभूंना काय अपेक्षित आहे? दत्तप्रभू टेंबे स्वामींशी प्रत्यक्ष बोलायचे अशी साधना होती. टेंबे स्वामींचा रोज नैवेद्य खायचे. टेंबे स्वामींनी जिकडे मंदिर बांधलेलं होतं त्या दत्त मंदिरामध्ये रोज नैवेद्य घेऊन जायचे टेंबे स्वामी. एक दिवस नैवेद्य दाखवला. नैवेद्य दाखवल्यानंतर अगोदर दत्तप्रभू खाऊन घ्यायचे तो नैवेद्य. परंतु त्या दिवशी काय झालं की त्या मंदिरामध्ये एक गरीब आणि एक 4-5-6 दिवसापासून ज्याला खायलाच मिळालं नाही असा माणूस तिथं आला. यांनी नैवेद्य तिथं ठेवलेला होता. तो गरीब उपाशी असलेला माणूस तिथे दत्तप्रभू पुरणचं ताट घेतलं आणि 2-2 हाताने खाऊन टाकलं. आणि टाकल्यानंतर टेंबे स्वामींनी बघितलं का हा नैवेद्य याने खाला. टेंबे स्वामी त्याला खूप बोलले, माझ्या प्रभूंचा नैवेद्य तू खाला म्हणे, तुला पटायला पाहिजे. थोडस रागावून बोलले. दुसऱ्या दिवशी नैवेद्य दाखवला तर दत्तप्रभूंनी खाला नाही. तिसऱ्या दिवशी दाखवला, खाला नाही. 4थ्या दिवशी दाखवला, खाला नाही. मग माझं काय चुकलं? हे प्रभू, तुम्ही जर माझा नैवेद्य खात नसेल तर याचा अर्थ माझं काहीतरी चुकलेलं आहे. आता मीच उपवास करतो. म्हणे जोपर्यंत आता तुम्ही माझा नैवेद्य खायला येत नाही तोपर्यंत आता मीच पाणी ग्रहण करणार नाही, असा संकल्प सोडला. 2 दिवस त्याच्यामध्ये गेले आणि डायरेक्ट साक्षात दत्तप्रभू टेंबे स्वामींपुढे उपस्थित. म्हणे प्रभू, माझं काय चुकलं? माझं नैवेद्य खायला का बरं येत नाही? म्हणे मी रागावलेलं आहे तुझ्यावरती. मग माझं काय चुकलं? म्हणे जो भिकारी आला होता त्याला त्या 5 दिवसापासून तो उपाशी होता, त्याला खायला नव्हतं काही, त्याने तो मला दाखवलेला नैवेद्य त्याने खाला. हा मग मला त्याचाच राग आला. म्हणे तो मला दाखवलेला होता. पण तुला राग यायचं काय काम? म्हणे मंदिर कोणाचं आहे? म्हणे तुमचं. नैवेद्य कोणाला दाखवलेला होता? म्हणे मला. मग मंदिरावरती सत्ता तुझी चालेल का माझी? म्हणे तुमची. मग तो जो भिकारी होता ना त्याला पण इथं घेऊन मी चालू होतो म्हणे, आणि माझा नैवेद्य खाण्याची बुद्धी पण मी त्याला दिली होती. दत्तप्रभूंनी सांगितलं आणि तू त्याच्यावर रागवायला नको होतो. मग त्याने एक स्तोत्र रचलेलं आहे, शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवी आता तू माता पिता जनिता तू, आहे की नाही? ते त्यावेळेस रचलेलं स्तोत्र आहे टेंबे स्वामींचं. का जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंताशी मती जायची स्थिर, हा भक्ती योग जाण निश्चित माझा. जे आपल्या जीवनामध्ये दुःख येतं ना, हे सुद्धा आपल्या पूर्वजन्माचं कर्म असतं. गुरुचरित्र आपण वाचतो. गुरुचरित्रामध्ये दत्तप्रभूंची बहीण असते रत्नाई, बरोबर ना? तिला काय झाले असतं? कोणता रोग झालेला असतो? कोड झालेला असतं, बरोबर? दत्तप्रभूंच्या कृपेने दत्तप्रभू जास्ती भेटते तर दत्तप्रभू काय सांगतात? तू तिथं आहे, माझं जिथं अधिष्ठान आहे तिथं आहे. मग तिच्याकडून असं काय पाप घडलेलं होतं माहिती का? मागच्या पूर्वजन्मामध्ये त्या काळावधीमध्ये पाणी त्या घंगाळामध्ये तापवायचे, त्याच्यामध्ये मांजरीने पिल्ल घातलेले होते. तिने ते पाहिले नाही, त्याच्यातच पाणी टाकलं, ते पाणी तापवलं, ते पिल्ल मारण्याचं पाप लागलेलं होतं. म्हणून तिच्या अंगावरती ते कोड उठलेलं होतं. आपण म्हणतो ना, मला कोड का उठलं, मला कुष्ठरोग का झाला, मला कॅन्सर का झाला, याला कारण आपलं पूर्वजन्मातलं कर्म असतं. मनात वाचिरे पूर्व संचित केले तया सारिखे भोग ने प्राप्त झाले. की आपण जे जे काय करतो ना, ये लोकी जे जे करावे परलोकी त्याचे फळ भोगावे, सत्कर्माने सौख्य पाविजे दुष्कर्माने दुःख भोगीजे. आपल्या जीवनात येणारी प्रत्येक चांगली किंवा वाईट गोष्ट, प्रत्येक येणारी चांगली किंवा वाईट व्यक्ती ही पूर्वजन्माच्या कर्मानुसार आपल्या जीवनामध्ये येत असते सज्जनो. म्हणून आपल्या जीवनात सुखी जर व्हायचं असेल तर पहिलं तंत्र हे का त्याचा स्वीकार करा. कर्ज झालेले स्वीकार करा, झालेलं आहे. नवऱ्यामुळे झालं का सासऱ्यामुळे झालं का अजून कोणामुळे झालं नाही, झालेलं आहे. आपल्याला याच्यातून बाहेर पडायचंय. मुलाला कमी मार्क पडले, पडलेले स्वीकार करा अगोदर.
मोबाईल फुटला ना पोराकडून, आता फुटलेला आहे, शांततेत त्याचा स्वीकार करा. म्हणजे काय नाही करायचं राहत, फक्त आहे ना डिस्प्ले बनवून आणायचं राहत. कब्बशी फुटली ना सुनाच्या हातून, साऱ्या गलीत सांगत बॉम्ब मारीत फिरू नका. फुटली ना उचलून घ्या आणि नवीन कब्बशी घेऊन या. सुखी होण्याचं तंत्र. आता काही दिवसापूर्वी आपल्या केंद्रामध्ये पोरांनी आपली मोठी समई आहे ना तीच तोडली. कशी तोडली काय माहिती, पडली वाटतं ती तुटली. पोरांनी मला सांगितलं भाऊ असं असं झालं, त्याचं तसं झालं. रागता आला, परत गार पाणी पिलं. सांगता तुटली ना, जाऊ दे तुटली. मग सांगितलं जाऊ दे, तुझ्यावरचं काहीतरी संकट समईवर गेलं. तेवढी जा आणि वेल्डिंग करून आलो. त्या मिनिटाला त्याच्यावर रागावलं जर असतो तर उलटून बोलला नसता तो मुलगा, पण दुखावला असता. पण तो मुलगा नंतर माझा एवढा फॅन झाले ना, हो आता काय करू, काही करायचं असलं मला येऊन रागावून प्रश्न सुटत नसतात. कधी कधी रागवायचं पण असतं, परंतु प्रत्येक वेळेस काही काहींच म्हणजे डोक्यावर आगच ठेवली, कायम भडकेलच. डोक्यावर बर्फ आणि तोंडात मध पाहिजे, मध. चुकीची चूक सांगता पण आली पाहिजे, परंतु कशी, प्रेमाने. अकबर बादशाह, त्याला स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये काय झालं, त्याचे अख्खे दात पडले, एकच दात शिल्लक राहिले. काही महिलांना नाही स्वप्न पडत. येतात मला रोज 2-4 फोन, भाऊ असं झालं तसं झालं. एक जणांचा पांगरीवरून फोन आला, सुनते मला फोन आला तर म्हणे भाऊ मी लय घाबरलेलो आहे. म्हणलं काय झालं, लय भयानक की तुम्हाला प्रत्यक्ष भेटावं लागेल. मग जोडून यायचं होतं म्हणलं. लय भयानक म्हणल्यानंतर मग या म्हटलं चालेल. आले म्हणे मी नवी गाडी घेतली म्हणे, बोलेरो गाडी घेतली. गाडीच्या शेजारी माझी पत्नी बसेल म्हणे, नर्स ती, आणि मी गाडी चालवायला. गाडी थोडीशी पुढे गेली म्हणे, नांदूर शिंगोट्याच्या बाजूला. पाठीमागं वळून पाहिलं तर प्रेत बांधलेलं, ते रक्ताने भरलेलं पूर्ण प्रेत. मला तर अजून भीती वाटली. मी परत नांदूर शिंगोटे मार्गी शिन्नरला गेलो. कोणी पाहिल का नाही. आणि नंतर परत पांगरीला घेऊन आलो म्हणे ती गाडी पांगरीला घेऊन आलो. मला जाग आली म्हणे. म्हणले स्वप्न होतं का मला म्हणलं स्वप्न होतं का. हे असे गमतीचे. म्हणलं आता काय नाही, तुमचं असेल काहीतरी दोष, ते गेला, आता सेवेला लागा. हे बघा, हात पा कुंडली पा. हात आणि कुंडली पाहून नशीब प्रारब्ध कोणाचंही बदलत नाही, सेवेने आणि सत्कर्माने बदलत. जे झालं ते झालेलं आहे. आपल्या हातून चूक घडली ना, आता कधी एखादी मुलगी येते आई बाप घेऊन, भाऊ ही पळून गेली होती. आता मागच्या 2 महिन्यापूर्वी एक मुलगी आली होती, संगमनेर मधलीच मुलगी होती. नापास झाल्यानंतर केंद्रातून सेवा घेतली. मुलगी कॉलेजमध्ये 2 नंबरला आली. डिप्लोमाच्या 2ऱ्या का 3ऱ्या वर्षाला होती. 2 नंबरला आली. 2 नंबरला आल्यानंतर ती मुलगी पडली कोणाच तरी प्रेमामध्ये. वय त्याचं 45, हिचं वय 17. तिच्याकडे पण प्रेम आंधळ राहत, ऐकेलं होतं, पण प्रेम बावळट पण राहत. ते आली तर त्या मुलीला समजून सांगितलं असं नाही तसं नाही. मग ते झालं, परंतु त्या घरच्यांना सांगितलं की तिच्यावर रागू नका, तिला डॉमिनेट करू नका. जे झालं असेल बुरं आहे, मोठे माणसं चुकतात तर आपण सामान्य ऐक नाही, सोडून द्या. त्या मुलीला सांगितलं सेवा कर, अभ्यास कर. रागावून प्रश्न सुटत नाही, प्रेमाने सांगा, सोल्युशन त्याच्यावरती निघतं. जरी आपलं घरगुती काही झालं, वादविवाद जरी, जाऊन भेटा ना. बांध कोरला, कसं काय कोरला, आपण 2 माणसांना बोलू. तर असं अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत सांगण्यासारख्या, बोलण्यासारख्या. परंतु हे करीत असताना सर्वात महत्वाचं, ह्या स्वामी मार्गातून दर रविवारी अनेक प्रकारच्या सेवा इथं रुजू केल्या जातात. त्याच्यापैकी प्रश्न उत्तर एक सेवा आहे. आणि मला तरी आज असं वाटतं की आपण 2-3 जणांनी तरी येऊन अनुभव सांगावे. माझ्याकडे अनुभव सांगण्यासारखे खूप आहे इथे बसलेल्या सेविकाऱ्यांचेच. परंतु तुम्ही जर सांगितलं तर इतरांना पण त्याचं राष्ट्रदेवो भव. कारण आपलं वाक्य ब्रीद वाक्य काय माऊलींचं, संस्कार केले तर संस्कृती टिकेल,
संस्कृती टिकली तर धर्म टिकेल, आणि धर्म मुळाशी धर्म आहे. बरेच लोक आपल्याला आज सांगतात बघा ते शिक्षण घ्या, तुम्ही काय धर्माच्या मागे लागले, पहिलं का असंच होतं. बीजेपी सरकारच्या काळामध्ये ते समोर आणलं किंवा आलं गेलं 2013 पासून. त्याच्यातला थोडा इतिहास सांगणं गरजेचं आहे आपल्याला सुद्धा. धर्म म्हणजे नुसतं माळी जपणं. सीता माता सांगत होती मला यायचंय तुमच्या बरोबर. सीतेला नव्हतं सांगितलं वनवासाला जायला, फक्त प्रभू रामचंद्रांना सांगितलं होतं. पण सीता म्हणे मी उद्या राज्याभिषेक जर झाला असता तर मी माझ्या पतींबरोबर राजसिंहासनावरती बसलेले असते, आणि आज वनवासात जाताना चालले असताना मी एकटी कशी काही तर राजदरबारात राहू. कौशल्य मातेने समजून सांगितलं का नको जाऊ बाई, फुलापेक्षा तुझे कोमल पाय आहेत, तुला ऊन माहित नाही, तुला अगदी जमिनीवर तू कधी पाय सुद्धा ठेवले नाही, ते कोमल इतकी नाजूक, नको जाऊ. नाही ऐकलं. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं का ग तिला राक्षस आहे, हिंस्र पशु आहेत, काय खायचं काय झोपायचं कुठं झोपायचं काहीच माहित नाही, सीते तू येऊ नको. धरला तुम्ही जर मला टाकून जर जाणार असेल ह्या राजदरबारामध्ये तर मी माझा देह त्याग करेन म्हणे. हा आदर्श आज आमच्या मुलींना सांगणं गरजेचं आहे. आज थोडं काही झालं का लगेच घटस्फोट बघितलेलं आहे. पुण्याला याच्या अगोदर मी अनुभव सांगितलेला असेल. एक मुलगा आला होता आमच्या भागवान भाऊंच्या परिचित आहे चांगला तो, तर जॉब लागत नाही, लागला जॉब कोरोनाच्या अगोदर सिंहगड कॉलेज. नेमका कोरोना सुरू झाला. कोरोना सुरू व्हायच्या त्या टायमिंगला त्यांनी विवाहासाठी पण सेवा घेतली. जॉबचं काम झालं म्हणे भाऊ, आता लग्न लगेच सेवा घेतली, महिन्याच्यात लग्न पण झालं. नेमका कोरोना सुरू झाला. कोरोना सुरू झालं तर मग पगार पाणी फुल नव्हते, नवीनच लागलेला जॉब, आणि तिचं सारखं लागलं टुमणं, मला घेऊन चला मला घेऊन चला मला घेऊन चला. तो म्हणे अगं 5-6 महिने राहील, आई वडील भाऊ आहेत, घरचे शेजारी पाजाऱ्यांची ओळख होईल. तिची आई तिच्याहून शहाणी म्हणजे माझ्या पुढे येणार की नाही म्हणे पुण्याला. अहो म्हणे माझा पगार कमी आहे, एकदा कोरोना गेला का 4-6 महिन्यांनी मग घेऊन जाईल. घरी माझे आई वडील भाऊ आहेत, लग्न पुरीला तुमच्या बापाशी करेल भावाशी करेल म्हणे. बॅग भरून ठेव, मी तुझा पप्पा येते म्हणे. बॅग भरून ठेवली की तो मुलगा 3दा माझ्याकडे आला म्हणे भाऊ सेवा करू राहिलो पण ती गेली म्हणे. कारण सांगितलं त्यांनी. 3दा जाऊन आलो, मध्यस्थी पण नेले. म्हणलं सर आता 4थ्यांदा आहे ना, काय जाऊ नका तुम्ही आता सेवा करा. सहज हात बघितलं तुम्ही काय MPSC UPSC चे पेपर देतात का म्हणे. हो देतो म्हणे भाऊ, आणि ती तयारी करा म्हणलं. ती येणार तर नाहीच आहे, तरी पण तुम्ही तयारी करा बघूया. आणि पुढच्या 6-7 महिन्यामध्ये नेमके MPSC चे पेपर मुलगा पास झाला आणि PSI झाला. सेवा घेतली होती, PSI तो मुलगा झाला. आणि मग आपण स्टेटसला वगैरे बघितलं त्या मुलीने कुठेतरी आपला नवरा पास झाला. मग ते मेसेज पाठवले, मला घेऊन जा प्राणनाथ, मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत. आदरणीय विवेक भैया आलेले, तर टाळ्या वाजून त्यांचं सर्वांनी स्वागत करा. जे आपलं खूप बिझी शेड्यूल असताना ह्या छोट्याशा स्वामी समर्थ केंद्रात आपण भेट दिली. पुन्हा एकदा या स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने आपलं स्वागत आणि आभार मानतो. लग्नाचा विषय चालला, तुमच्याकडे बरेच जण येतात. मागच्या वेळेस तुम्ही बोलता बोलले होते का लग्न होईपर्यंत तर नोकरी द्या, कोणी येत पण जाऊ नका आमच्याकडे. नाही ते सुईद्वाराचं काम आहे आपल्या केंद्राचं, तलवार घेऊन काम नाही चालू इथं, सुईद्वारा. मग म्हणलं घेऊन या म्हणे. भाऊ एक सांगू का, आता बिगर लग्नाचं राहील पण त्या हाडळीशी लग्न नाही करणार. म्हणलं मग तुझं पुढचा काय प्लॅन आहे म्हणे. दुसरं लग्न तर करणार. मग त्याचं लग्न झालं, औरंगाबादची मुलगी केली. सांगायचं तात्पर्य काय का पहिले लग्न माणसांशी व्हायचे, आता प्रॉपर्टी पाहून लग्न होतं, सौंदर्य पाहून लग्न होतं, आहे की नाही. डॉक्टर मुलगा डॉक्टर मुलगा, शिक्षक मुलगा शिक्षक मुलगी, इंजिनियर मुलगा ITतला इंजिनियर ITतलीच मुलगी पाहिजे, आहे की नाही. सरकारी जॉब असलेला मुलगा सरकारी जॉबचीच मुलगी बघतो, शेतकरी कोणीच नाही. वस्तुस्थिती.
मग आमचा आदर्श सीतामाईचा आपण घेत असताना काय आदर्श आमच्या मुलांपुढे आम्ही ठेवलेले आहेत? मोबाईल टीव्ही वाईट नाहीये, त्याच्यात घ्यायचं काय? हा बाजार मांडलेला आहे. बाजारामध्ये जसं मावटाना विकतं, दारू विकते, गाईचं तूप पण विकतं, भाजीपाला पण विकतो. तुम्ही आणायचं काय? बाजार मांडलेला आहे. उत्कटतेची घ्यावे, मळमळीत अवघेची टाकावे, या संतांच्या उक्तीप्रमाणे सीतामाता आमच्या मुलींना आम्ही कधी सांगितले नाही. मग सीतामातेने हट्ट धरला, मी तुमच्या बरोबर वनवासात येईन, जर नेत नसाल तर माझ्या प्राणाचा त्याग करीन, म्हणे देह त्याग करीन. आता लक्ष्मण भाईला कोणी सांगितलं होतं का? आज घराघरामध्ये भावंतीवरून भांडणं आहेत, बांध कोरले त्याच्यावरून भांडणं आहेत. सक्का भाऊ त्याचाच बांध कोरायचा, त्याच्यावर पोलीस केस करायची, त्याच्या डोक्यात लाकूड घालायचं, गंध लावायचा रामाचा. ज्याचा गंध लावला त्याचा गंधच जर लागत नसेल तर गंध लावणं व्यर्थ आहे. ज्याचा गंध लावला त्याचा गंधच लागत नसेल तर त्याचा गंध लावणं व्यर्थ है. रौंद्र है बगिया को देखो खुद ही उसके रखवाले, अपने घर की नींव खोदते देखे मैंने घर वाले. तबता भेदी एक ही घर का आज वही हर घर पाऊं, अब हर घर में रावण बैठा इतने राम कहां से लाऊं. आणायचे कुठून एवढे राम? गल्लोगल्ली तयार झालेले ते रावण. आणि त्याला कारण आम्ही आमच्या मुलांना कधी राम सांगितलं नाही, कधी कृष्ण सांगितलं नाही, मुलीला कधी उर्मिला सांगितली नाही, कधी मंदोदरी सांगितली नाही, कधी द्रौपदी सांगितली नाही, कधी सत्यवानाची सावित्री आम्ही कधी सांगितली नाही, कधी मंदालसा, कधी गार्गी, मैत्री, कधी जिजाऊ आम्ही सांगितलं नाही आमच्या मुलींना. ते उघडे लागले चित्र दाखवणारे, मला नाव नाही घ्यायचं कुणाचं. मुलींची आयकॉन सनी लिओन, उर्फी जावेद. जनावर तरी जास्त कपडे घालते असते. यत्र नारेस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. ज्या ठिकाणी स्त्रीचं पूजन होतं त्या ठिकाणी देवताही वास करतात, हे सांगणारी आमची संस्कृती आहे. एका स्त्रीचा अपमान झाला रावणाने केला, अख्खी लंका जाळली. दुसऱ्या स्त्रीचा अपमान केला, 18 औक्षैनी सैन्य स्वतः भगवान कृष्णांनी अर्जुनाला आणि पांडवांना निमित्त करून मारले अख्खे, स्त्रीचा अपमान झाला तर. म्हणून भारत माता की माता म्हटलं जातं. तुमच्या त्यागातून भारतीय संस्कृती बरलेली जीवन करायला. तुम्ही जर वरातीत नाचायला लागले तर होणार कसं? दर रविवारी 15-20 केसेस आहे. पोरगी पळून गेली, त्याच्यात ते लवजियाचे बरेचसे किस्से येऊन राहिले. पोरगी पळून गेली, ज्या मुलीला लहानचं मोठं केलं तीच पोरगी बापावर केस करते. बापापासून मला धोका आहे. सांगण्यासारखे तर अनुभव खूप असे वाईट हे का नाही, पण आमच्या मुलींना केंद्रातून सांगणं गरजेचं आहे. ह्या अल्लड मुली, मुलं सुद्धा अल्लड असतात, त्यांना पण ध्येय काय दिलेलं आहे? हे हिरो हिरोईन आपले चिपरे कपडे घालणारे, दारू मांसाहार करणारे, पार्ट्या करणारे, हे लोक आमच्या मुलांचे आयकॉन नाहीये, होऊ पण नाहीये. शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र असा बदल होणं गरजेचं आहे. कारण आम्हाला शिक्षण दिलं जात आहे ना, कम्युनिस्ट विचारधारेचं शिक्षण आमच्या मुलींना दिलं जाऊन राहिलं. मॅकोले याने बघितलं हाऊस ऑफ कॉमन आणि हाऊस ऑफ लॉर्ड इथं चर्चा झाली का भारतावरती इसवी सन पूर्व म्हणजे भारत स्वातंत्र्यापूर्वी भारतावरती 1,500 पेक्षा जास्त आक्रमण झालेले आहेत, परंतु ही भारतीय संस्कृती का बरं नष्ट नाही झाली? इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये चर्चा झाली आणि तिथं त्या मॅकॉलेने सांगितलं का नष्ट नाही झाली त्याचा अभ्यास मी करतो. 10 वर्ष कन्याकुमारी ते इराण इराक पर्यंत त्यांनी पायी भ्रमंती केली, 10 वर्ष अभ्यास केला आणि त्याच्यातले अनेक पॉइंट शोधून काढले. आणि त्या पॉइंट मध्ये 2-3 पॉइंट सांगतो फक्त. त्याने सांगितलं का या भारतामध्ये गुरुकुल व्यवस्था आहे. त्यावेळेस भारतामध्ये 5,25,000 गुरुकुल होते आणि 5,30,000 पेक्षा जास्त गाव होते. 5,30,000 पेक्षा जास्त गाव होते. तर एकदा मुलगा 8 वर्षाचा झाला का त्या गुरुकुलामध्ये टाकला जातो. 14 विद्या 64 कला त्याला शिकवल्या जातात आणि तो मुलगा त्याला ब्रह्मचार्याचं व्रत पाळायला लावलं जातं. आज लहान लहान मुलं आहेत, त्यांचं ब्रह्मचार्याचं व्रत किती पाळलं जातं मला सांगायची काही आवश्यकता नाही. ही विषय आता बोलणं गरजेचं आहे आम्हाला. ते जी हीन आपली आमचे कदाचित आम्ही सुद्धा थोडेसे ज्यांचं जे थोडंसं वय किंवा वाढलं आम्ही ते दिवशी पण ह्या लहान लहान तरुणांचे पोरांचे चेहरे बघा असे निस्तेज झालेले आहेत. रात्री मोबाईल पाहायचा, टीव्ही पाहायचं, नको ते खायचं, नको ते प्यायचं, टेन्शन वेगळंच. काही काही मनकवडे असं मग सांगितलं ना, एक मुलगा आला होता म्हणजे आत्महत्येचा प्रयत्न केला तर जुन्या घरामध्ये फाशी घ्यायचं, ते घर झालं खाली वाचलं ते डोकं फुटलं वगैरे. मग भाऊ याने आत्महत्येचा प्रयत्न केला का? म्हणलं कसं काय केलं रे, का केला? म्हणजे काय नाही असंच. म्हणलं असं कसं काय? म्हणजे असंच. मग मला कळलं, थोडं जाणीव झाली की काहीतरी आतलं दिसतं, अंदर की बात आहे. त्या आई बाईला थोडं बाहेर माझे मित्र म्हणून बोलतो, तू जसं बाळ तू सांग. म्हणे आमच्या कॉलेजला आहे ना एक मुलगी आणि तिला मी हाय करतो, ती रिप्लाय देत नाही. पहा आता आत्महत्येचं गाणं. कोण होता असं तू, काय झाला असं तू, अरे वेड्या कसा वाया गेला असं तू. असो
म्हणून हे आदर्श आपल्या मुला मुलीने. आणि मग त्याने सांगितलं मॅकॉलेने का गुरुकुल व्यवस्था यांना 14 विद्या 64 कला तिला शिकवल्या जातात. दुसरं, ह्या भारतामध्ये एकत्रित कुटुंब व्यवस्था आहे, एकत्रित कुटुंब व्यवस्था. त्या एकत्रित कुटुंब व्यवस्थेमध्ये आजी आई वडील आपल्या शेताचं काम किंवा धंद्या पाण्यानिमित्त बाहेर जातात, पण आजी आजोबा घरी असतात. आणि आजी आजोबा वयाच्या 8व्या वर्षापर्यंत त्या मुलांना रामकृष्णाच्या गोष्टी सांगतात आणि बालपणीच त्यांच्यावरती रामकृष्णाचा आदर्श मनावरती कोरला जातो. जोपर्यंत भारतीय संस्कृतीमध्ये मॅकॉले सांगतो का राम आणि कृष्णांची विचारधारा जिवंत आहे, तोपर्यंत असे भारताला 150 काय तुम्ही 2000 वर्ष जरी पारतंत्र्यामध्ये जर ठेवलं तर तुम्ही त्यांना गुलाम बनवू शकत नाही, जोपर्यंत राम आणि कृष्ण तुम्ही नष्ट करत नाही. आणि मग त्याला शिक्षण व्यवस्था बनवायला सांगितली. 1896 साली शिक्षण व्यवस्था बनवली. 1914 साली ती लागू केली. त्यावेळेस लोकमान्य टिळक होते. लोकमान्य टिळकांनी त्या शिक्षण व्यवस्थेचा विरोध केला आणि हमालखाने बनवण्याचे कारखाने. परंतु 1932 साली ती शिक्षण व्यवस्था लागू केली. मॅकॉले शिक्षण व्यवस्था, तीच शिक्षण व्यवस्था आता चालू आहे. भारतावरती जे आक्रमण झालेले, जेवढं नुकसान 1000 वर्षामध्ये नाही झालं त्याच्यापेक्षा जास्त नुकसान गेल्या 75 वर्षामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झालेले आहेत. कारण आमच्या मुलांना शिक्षण घेतल्यानंतर, मॅकॉलेची बहीण सांगते, लिहिलेलं आहे, कदाचित तुम्हाला गुगलवर सुद्धा सापडू शकतं, मी वाचलेलं म्हणून सांगतोय पुस्तकात. ती सांगते का माझ्या भावाने भारतीय शिक्षण व्यवस्था अशी बनवलेली आहे का शिक्षण घेतल्यानंतर इथल्या मुलांना आपल्या संस्कृती लाज वाटेल, आपल्या धर्माची लाज वाटेल, आपल्या आई वडिलांची लाज वाटेल, आपल्या मातृभूमीची लाज वाटेल, अशी शिक्षण व्यवस्था बनवलेली. मॅकॉलेला लिहिलेल्या पत्रामध्ये मॅकॉलेचा बाप सांगतोय की माझ्या मुलाने भारतीय शिक्षण व्यवस्था अशी बनवली की इथून फक्त 50 वर्षानंतर कारकून म्हणजे हमालच बाहेर पडतील, कामगार बाहेर पडतील, नोकर बाहेर पडतील, उद्योजक बाहेर पडणार नाही. म्हणून आज आमच्या मुलांना मराठीत बोलायची लाज वाटते, आई वडिलांचं दर्शन घ्यायची लाज वाटते, मंदिरात जायची लाज वाटते, मंदिर आमचे ओस पडले, धावे फुल झाले. याला कारण शिक्षण व्यवस्था आहे. शिक्षक नाही, बिचारे शिक्षक खूप चांगले शिकवतात. शिक्षक खूप आपापल्या ज्या संस्था चालक असतील खूप चांगले, पण त्या शिक्षण व्यवस्थेत बदल नाही करता येऊ राहिला. सरकार बदललं, शिक्षण व्यवस्था बदलून राहील. आणि त्यासाठी आता शिक्षण व्यवस्थेत नाही बदल होत, पण आपल्या मुलांना बालकडू आपण घरातून द्या. नाही घरामध्ये तुम्हाला वेळ, मला माहिती बिजी शेड्यूल आहे, प्रत्येकाला काम करावं लागतंय. केंद्रामध्ये दर रविवारी आणून पाठवा. दर उन्हाळ्यामध्ये एप्रिलमध्ये 10 दिवसाचं आपण शिबिर घेतो, त्याच्यामध्ये मुला मुलींना आणून बसवा. आज इथं आमच्या कितीतरी मुली आता इथं बसलेल्या आहेत, मुलं इथं बसलेले आहेत, काही लाखामध्ये त्यांचे पेमेंट आहेत. आमच्या बनकर वस्तीमध्ये जेवढे मुलं होते ते सर्व आज इंजिनियर झालेले आहेत, सर्वांचे लग्न काही लाखात त्यांचे पगार आहेत. मुलांचे घ्या, आमचा तो पप्पू कोरडे 2 गाई होते, मी कायम त्याचं उदाहरण देतो. टॉयलेट साफ करतो, बाथरूम साफ करतो, 40 लाखाचं पॅकेज आहे वरच्या काठी. भायाला 55 लाखाचं पॅकेज झालं, योगीराज कोरडे. सायकल सुद्धा नव्हती ह्या मुलांकडे. आणि निर्व्यसनीत कुठल्या प्रकारचा अहंकार नाही. म्हणलं पप्पू आता तू 7 दिवस लय सेवा केलेले, मस्त डेकोरेशन करतो, तुझा सत्कार करायचं नाही म्हणे. माझा सत्कार जर करणार असेल ना मग मी समोरच येणार नाही म्हणे. म्हणजे निरपेक्ष भावनेने गिव्ह मी 100 नचिकेताच, आय विल चेंज द वर्ल्ड. स्वामी विवेकानंद सांगतायत मला 100 नचिकेत प्रवृत्तीचे मुलं द्या, तरुण द्या, मी संपूर्ण विश्व बदलून टाकील. संपूर्ण विश्व बदलून टाकले. आज बरेचसे मुलं मुली इथं आलेले आहेत. म्हणून इथून पुढं आपली संस्कृती आपण कोणी जपायची आहे? पाकिस्तानवाले जपतील, अमेरिकेवाले जपतील, आपल्याला जपायची आहे. भारतीय संस्कृती सांगते आई वडिलांचं दर्शन, मातृदेवो भव पितृदेवो भव. आता ऐका बरं का, मातृदेवो भव पितृदेवो भव. पण देवाचे काहीतरी अंश पाहिजे ना आई बापामध्ये. पण बापच जर झिंगझिंग करीत जर दारू पिऊन येत असेल, आई जर शेजारची भांडण लावित असेल, काय त्याला मातृदेव देवाचे गुण आहे का यांच्यामध्ये? पण देवा समान काहीतरी तर पाहिजे. नुसतं आई पोराला जन्म देणं सोपं आहे, पण त्याला घडवणं खूप अवघड आहे. मुलगा वाया गेल्यानंतर आणि मुलगी वाया गेल्यानंतर काही करता येत नाही. फक्त रडणं आणि नंतर पश्चात्तापच आपल्या हातामध्ये येतो. म्हणून माणूस जन्माला आला की खाडा मासाचा बोळा जन्माला येतो, त्याला घडवावं लागतं संस्काराने. आणि ते संस्कार बाईसाहेब आपल्या जवळ आमचे केदार शास्त्री बसलेले आहेत, त्यांचंच उदाहरण सांगतो मी. वडील लवकर वारले, आईच्या डोक्यावर थोडासा परिणाम झालेला, शेती घरी 7-8 एकर काय असेल ती सर्व भावबंधांना किंवा गावात वाटून दिलेली. 6वीला होते केदार शास्त्री, मला भेटले तर त्यावेळेस तंबाखू खात होता 6वीला. अरे म्हणलं केंद्रात येत राहिला, जेवून खाऊन शेती दुसऱ्याकडं हे काम करायचे. त्यावेळेस बैलाचे नांगर वगैरे काय असतील ते गाडी बैल वगैरे खत भरायला, गाई पिळायला, जेवून खाऊन दुसऱ्याच्या घरी. मग 9वी 10वीला 8वी 9वीला असेल साधा. म्हणलं केदार शास्त्री स्वतःचं वावर सोडून घ्यावं, तुम्ही काम करा म्हणलं तुम्ही.
लहान होता त्यावेळेस. मग नंतर ते सोडून घेत, अगोदर 3 एकर सोडलं, नंतर 5 एकर सोडलं, हळूहळू तो मुलगा चांगला उत्कृष्ट शेतकरी झाला, लग्न झालं, मुलगा झाला, मुलगी झाली, एक आदर्श शेतकरी आणि आमच्या केंद्रातला आदर्श याज्ञिकी आहेत. त्यात इतकं फास्ट कोणीच वाटत नाही. मला सुद्धा एवढं चांगलं संस्कृत वाचता येत नाही. 7वी शिकेल का 9वी किती शिक्षण व्हायचं? 8वी होईल. उभे राहा. आमच्या कारवाडीमध्ये टाळ्या वाजवा. आणि आता तुमच्या मांडीला मांडी देऊन बसलेत, म्हणजे कुणी तुमच्या मांडीला मांडी देऊन बसतो? शेतकरी, बरोबर आहे की नाही? परंतु आज एवढं मोठं परिसरामध्ये तरी पंचकृषीमध्ये एक नाव ह्या माणसाने कमावलेलं आहे. दिलीपांना आलेले तुमच्या बरोबर, अनेक असे मान्यवर आलेले आहेत. आमचे सर्जेराव गावंड आलेले आहेत. त्यांच्या मुलाचा एक अनुभव सांगतो. सॉरी, माफ करा, संभाजी गावंड. मुलाचं शिक्षण झालं तर काय 2-3 वर्ष काय जॉब मिळाला नाही, प्रयत्न चालूच असतात मुलांचे. मग शेवटी एक दिवस संध्याकाळीच आले होते, स्वपन तीरशे घेऊन आले होते. ते येत असतात कायमस्वरूपी केंद्रामध्ये अधून मधून. तर येत असताना त्यांनी सहज म्हणे, भाऊ जॉब लागून नाही राहिला. म्हणलं पुढच्या 1.5 महिन्यामध्ये काम होईल. परंतु केंद्राचं काम झाल्यानंतर एक पगार आपल्या केंद्राला आणून द्या असं स्वामींना सांगून जा म्हणलं. आणि पहिल्यांदा म्हणजे सेवा घेतली आणि पुढच्या 15 ते 20 दिवसामध्येच 12 लाखाचं पॅकेज मिळालं. बरोबर ना? हे बघा. आणि आज ही मुलं काही लाखात पॅकेज पण दारू पित नाही. सर्वात जास्त IT क्षेत्रामधली मुलं जास्त व्यसनाधीन झालेले आहेत. पगार मरणाचे टेन्शन, वरच्या बॉसचं, कंपनीचं, मग वीकेंडला ऐक नाही चालू मग पार्ट्या. असो, अशा बऱ्याच काही गोष्टी, बरेच काही अनुभव सांगण्यासारखे आहेत. आता इथं कितीतरी आमचे हर्षद आहेत. कुळी कन्या पुत्र होती सात्विक, ऐक नाही, तुकाराम महाराजांचा अभंग आहे, तयाचा देवाशी हरिक वाटे. आमच्या हर्षदाताई सारख्या जर मुली प्रत्येक घरामध्ये जर जन्माला आल्या तर खरोखर देवाला आनंदच होणार आहे. आमचे राजू काका, आमच्या भारती वहिनी, अशा आमच्या चव्हाण माळ्यातले अनेक मुलं आहेत तिथं. मी हर्षदाचं प्रत्येक प्रातिनिधिक रूपामध्ये नाव घेतलं फक्त. असे कितीतरी मुलं मुली ह्या केंद्रामधून घडवले जाऊ राहिले. मग पाठवायला काही हरकत आहे का? म्हणून शिक्षण व्यवस्था नाही बदलत ना, आपण घरापासून संस्कार करतो. अजून थोडासा 1-2 मिनिटात, 2च मिनिटात सांगतो आणि मी नंतर इकडं थांबतो. भारताची लोकसंख्या, मागाच एक पॉइंट राहिला माझा, 14व्या शतकामध्ये 70 कोटी होती. एकानं म्हणते त्यावेळेस कोणी मोजली? त्यावेळेस आपल्याकडे ना भाट असायचे, भाट अजून आहे बघा. आपली मुलगी कोणाच्या घरात कुठून गेली, अख्खी लिंक ते आपल्याला वाचून दाखवतात. आपल्या कितीतरी पुढच्या पिढ्या, मग आपला वंश चंद्रवंश आहे का, सूर्यवंश, रामाच्या वंशातले का, तिथपासून तर आतापर्यंत अख्खं ते भाट जनगणना करायची. 70 कोटी लोकसंख्या होती 14व्या शतकामध्ये. भारताला स्वातंत्र्य मिळालं तर भारताची लोकसंख्या भारताला स्वातंत्र्य 30 कोटी होती. बाकीचे लोक गेले कुठं? इतिहास आम्हाला चुकीचा शिकवला. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके पहिले क्रांतिकारक, तर शेवटच्या क्रांतिकारकापर्यंत इंग्रजांच्या डायरीमध्ये लिहिले आहेत 7,32,446 लोक मारले गेलेले, सैनिक शहीद झाले आपले भारतीय क्रांतिकारक. भगतसिंग, राजगुरू, अशफाकुल्ला खान. किती? 7,32,446. बाकीचे गेले पुढे. बाकीचे जे पृथ्वीराज चव्हाणांच्या मृत्यूनंतर जे आपल्यावर आक्रमण झाले ना, औरंगजेब, त्याच्यानंतर तैमूर लंग, तिथून ज्या राज्यातून जायचे, ज्या गावातून जायचे ना, तिथल्या अख्ख्या पुरुषांच्या कत्तली अशा तशा नव्हत्या होती. इतिहास वाचा, त्यांचे मिनारची मिनार 5-5 किलोमीटर वरून दिसायचे ते मिनार, इतके उंच. पुरुषांच्या शिर म्हणजे मस्तकाचे असे मिनार लावलेले, त्याच्या भोवती ते नाचायचे. इतक्या मोठ्या कत्तली झाल्या. आणि आम्हाला सांगितलं का भारताचा शोध कोणी लावला? वास्को दी गामाने लावला. अहो, तो लुटायला आला होता. तो भारत लुटला पहिल्याच वेळेस आला. सांगायचे मला जास्त, ते आपलं सूर्य मंदिर आहेत का, त्याने तोडलेलं आहे. त्या मंदिरावरती 54 टनाचं मॅग्नेट होतं. मॅग्नेट ते चुकीचं दिशा दाखवायचं म्हणून राग येऊन त्याने मंदिरच तोडलं. आला तर सुरुवातीला फक्त 50 खलाशी घेऊन आला होता. 5 मोठे जहाज घेऊन गेला भरून. तो त्याच्या आपल्या रोजनिशीमध्ये लिहितोय, वास्को दी गामा. जसं आम्ही बैलगाड्यांनी ते जहाजापर्यंत सोनं, नाणं, हिरे, माणिक, मोती आणत होतो ना, त्यावेळेस हे दुथरपा हे हिंदू लोक उभे राहिले होते. आम्हाला भीती वाटली, यांनी नुसता दगड जरी घेतला तर आपला ठेचले जाऊ, पण कोणीच आम्हाला विरोध केला नाही, उलट आम्हाला मदत केली माहिती तिला लूट करण्यासाठी. नंतर गोव्यामध्ये स्थायिक झाला
1459 तिथलं जे ब्राह्मण होते तर गोव्यामधले ते एकत्र केले, त्यांचे नाक कान कापले, त्यांच्या मुलांच्या कत्तली केल्या, ते नाक कापलेले कान मुलांचे तिथल्या ब्राह्मणांना खायला दिले. आणि आम्हाला सांगितलं का भारत हा शोध कोणी लावला? वास्को दी गामाने. भारत हरवला होता का त्याच्या अगोदर? महासत्ता होता. जीडीपी ग्रोथ 18% जास्त होता. जगातली 65% संपत्ती जगातली भारतामध्ये होती. त्या काळात मग जे मुसलमानांनी आमच्यावरती आक्रमण जे सुरू केले, अगोदर मंदिर लुटले, कारण आमचे मंदिरच सोन्याचे होते. मंदिरच सोन्याचे होते. गुजरातचं सुरती सोमनाथचं मंदिर गजनीच्या मोहम्मदाने किती वेळेस लुटलं? 13 वेळेस लुटलं. इथून ज्या महिला पळून नेल्या त्याने सौदीच्या बाजारामध्ये ज्या उभ्या केल्या, तर महिलांचे बाजार कोसळले. आता बघा चुका आमच्या झाल्या कुठं आहे? उगाच मी बीजेपी सरकारचं समर्थन नाही करत, कारण हिंदुत्वाची बाजू त्यांनी घेतलेली, त्यांची हिंदुत्वाची बाजू घेतली ना, त्यांचं आम्हाला आपल्या सर्वांचं सहकार्य यावेळेस आपण दाखवून दिलं. वालीच राहिला नव्हता हिंदूंना कोणी. सुरती सोमनाथ लुटलं पहिल्यांदा, तर तिकडं ब्राह्मण 40,000 होते पूजा करायला, पिंडदान वगैरे. ब्राह्मण न्हावी किती होते हजामत करायला? 3,000 न्हावी होते. आणि गजनीचा मोहम्मद ज्यावेळेस आला भारताला लुटायला, तर 600 सैनिक घेऊन आला होता, फक्त 600 सैनिक. हे नुसते काटे घेऊन जरी उभे राहिले असते ना, तरी तो पळून गेला असता. सोन्याचं मंदिर लुटलं. भगवान शिवांची मूर्ती होती अशी अधांतरी, ती खाली येईना. एकदा सोनं नेऊन त्याचं भागलं नाही, तर त्याने 13 वेळेस त्याच्यावरती आक्रमण केलं. आणि मग एकाच पुजाऱ्याने तिला सांगितलं की कळस पाडा, ती सोन्याची भगवान शिव आणि पार्वतीची मूर्तीची खाली येईल. मग ते मंदिर पाडलं. तर कबी दिला का? इतिहासात अजून आम्हाला बरेच काही गोष्टी चुकीच्या शिकवलेल्या आहेत. का म्हणे शहाजहानचं प्रेमाचं प्रतीक काय आहे? ताजमहल आहे. शहाजहानच्या 54 बायका होत्या आणि 2000 पेक्षा जणांना मग खाण्यामध्ये होत्या. शहाजहानची 3 नंबरची बायको मुमताज, तिच्या नवऱ्याचा खून केला, तिच्याबरोबर लग्न केलं. पहा आता हे प्रेम. तिचा 14व्या डिलेव्हरीच्या वेळेस तिचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर जी पहिली मुलगी होती का जहानारा मुमताजची, ती हिच्यासारखी दिसायला होती. कोणासारखी? आईसारखी, मुमताज सारखी दिसायला होती. तिच्याबरोबरच लग्न केलं. इतिहास कोणी सांगून नाही राहिलं. बोलायचं कोणी धाडसा करीत नाही. मी कुठल्या धर्मावर टीका करत नाही. आमचं काय? लोकसभा निवडणुकीच्या वेळेस सरकारी आकडे आले होते. गेल्या 40 वर्षामध्ये मुस्लिमांची संख्या 45% वाढली, हिंदूंची संख्या 8% कमी झाली. हिंदूंच्या एका जोडप्याला 2.5 मुलं आहे आणि मुसलमानांच्या एका जोडप्याला 7 ते 8 मुलं आहेत. असा जर रेशिओ जर राहिला तर 2038 मध्ये किंवा त्याच्या मागे पुढे 2-4 वर्षाने हे सर्व आपलं जाणार. आपणच म्हणायचो, लोक म्हणायचे पूर्वी का असं होतं का? हे बीजेपी सरकार आहे त्यांनी लक्षात आणून दिलं, चुकीचे माणसं जर गादीवरती जर बसले तर राम मंदिर पाडलं जातं, चांगले माणसं जर निवडून जर दिले तर राम मंदिर होतं 500 वर्षांनंतर. कोणी निवडून द्या, कोणी निवडून द्या. बाळाटांना निवडून दिले इथून मग आपण ग्रामपंचायतीपासून तर राष्ट्रपती पदापर्यंत जो हिंदू धर्माची बाजू घेईल त्याला निवडून द्यायचं. आदरणीय स्नेहलताताई कोले, विवेक भाईंच्या मातोश्री, प्रचंड भैया, मी जशी तुमची आहे तसं मी मानसिक त्यांना माझी आई मानली. माझी आई गेलेली आहे, पण कधी पण भेटू द्या. अगदी गाडीतून बऱ्याच वेळेस किंवा तिला कधी कार्यक्रमात जर भेटलं ना, भाऊ कसं काय चाललं, काळजी घ्या बरं का तब्येतीची, तुमची गरज आहे धर्म कार्यासाठी. कोरोना कालावधीमध्ये मला चांगलं आठवतं, मोठे साहेब गेले होते, कोले साहेब, शंकररावजी कोले साहेब, मोठे साहेब. आणि त्याच्यानंतर ते त्यांचं बरंच घरी दुखावटा असताना त्या कालावधीमध्ये ताई स्नेहलताताई घरोघर फिरत होत्या. बऱ्याच ठिकाणी माझं पण त्यांच्या अशा श्राद्धाचे प्रवचन वगैरे अशा भेटी व्हायच्या. स्वतःचं दुःख बाजूला ठेवून ही माता ह्या तुमच्या आमच्या सारख्या सामान्य लोकांच्या अश्रू पुसते. हे सुद्धा सामान्य लोक नाही आहेत, भगवंताने पाठवलेले आपल्यासाठी दूत आहेत. त्यांना आपण साथ दिली पाहिजे. कोणी म्हणतं त्याला काय होतं, त्याला काय होतं. अरे निसाका कारखान्याचं काय झालं? कामगार कुठे आहेत? सावळीवीरचं काय झालं? वारी शिंगव्याचं काय झालं? तिकडे तर ट्रकने रेल्वेने ऊस येत होता. चालक चुकीचे बसले, कारखाना खाऊन टाकला. कारखाना म्हणजे आपल्या सिन्नर, कोपरगाव, येवला, निफाड किंवा पलीकडं
राहता श्रीरामपूर तालुक्याला मध्ये कोपरगाव तालुक्यात हे दोन पण कारखाने आपल्याला देन ते सांभाळले पाहिजे. 10 मरो पण 10 करता मरू नाही. हे सुरक्षित राहिले पाहिजे, यांचं कुळ सुरक्षित राहिले पाहिजे, यांचं कुटुंब सुखी राहिलं पाहिजे. कारण त्यांच्या कुळाला कुटुंबाला जर उद्या होऊ नये, होणार पण नाही, कारण त्यांचं पण पुण्य आहे. पण त्यांच्यासाठी सुद्धा आपण कधी कधी केंद्रातून सेवा घेत असतो. मी ते याच्यावर सांगत नाही, आता माईकवर सांगत नाही. आता ह्या आमदारकीला एवढं हे सांगतो, ह्या आमदारकीला 5 निवडून येण्यासाठी 5 आमदार आपल्या केंद्रामध्ये येऊन गेले होते निवडणुकीच्या अगोदर. त्याच्यापैकी अकोल्याचे एक आमदार होते लांबटे. त्यांना सांगितलं खूप घासून होणार आहे पण येईल, सेवा दिली, निवडून आले. त्याच्यानंतर आपले दाते साहेब पारनेर विमानातून उतरलो म्हणे, भाऊ हे आलं तिकीट मिळालं, इच्छा नव्हती, अपेक्षा पण नव्हती, पण मिळालं म्हणे तिकीट. डायरेक्ट विमानातून उतरलो, डायरेक्ट येऊ राहिलो. नेमकी संध्याकाळची 7ची आरती होती. पाऊल टाकलं, हात बघितला, म्हणलं साहेब तुम्ही निवडून येणार आहे, काही काळजी करू नका, पण थोडंसं घसून होईल. फक्त प्रत्येक गावातल्या मारुतीला आपल्या कार्यकर्त्यांना सांगा की मारुतीला एक दिवा लावा आणि विनंती करा, निवडून याल म्हणलं. ते पण निवडून आले. कोकाटे साहेबांच्या पण मिसेस आलेल्या होत्या. तर असो, सांगायचं तात्पर्य काय, असे चांगले माणसं निवडून गेले पाहिजे, निवडून दिले पाहिजे. राजकारण आपलं जर कोण म्हणतं राजकारणापासून, प्रभू रामचंद्र वनवासाला गेले तर काय घेऊन गेले? धनुष्य घेऊन गेले. आम्हाला सांगितलं अहिंसा. महात्मा गांधींनी कोणते राम वाचले तेच कळत नाही मला. भगवान कृष्णाला अर्जुन म्हणे मी लढणार नाही, यांना मी मारू कसे, माझे गुरु आहेत, काका आहेत, मामा आहेत. भगवंत रागावून बोलले अशोच्यान शोच्यस्तम प्रज्ञावादस्य भाषेचे गता सुनगता सुंचन अनुशोचंती पंडिता. पांडित्यपूर्ण भाषण करताना अर्जुन तुला लाज कशी नाही वाटत, संकोच कसा वाटत नाही? तू क्षत्रिय आहेस, तुझ्यामध्ये अपौरुषत्व म्हणजे नपुंसकत्व कसं आलं? युद्ध करण्यासाठी गीता सांगितली, त्याच्या गादीवरती मग पुढे कोण बसलं? धर्मराजा बसले. तर असं सांगायचं तात्पर्य की हा धर्म म्हणजे नुसती माळी जपणं नाहीये, आपल्या तो कृतीतून दिसावा. त्यासाठी आपल्याला आपल्या मुलांना घडावं लागणार आहे, आपले मंदिरं सुरक्षित करावं लागणार आहे, धर्मानुसार आपल्याला आपलं आचरण ठेवावं लागणार आहे. मुला मुलींनी सुद्धा अगदी वेशभूषा सुद्धा आपली पूर्ण अंग. काल मला तर असं वाटत होतं, मला ते शुभम भाऊनी सोहळं नेसून दिलं आणि ते दंड उडा होता. मला कसं तरी वाटायचं, अरे सर्व माता भगिनी माझ्याकडे बघतात, मला पण अंग प्रदर्शन करायची सवय नाही तुमच्यासारखी. यत्र नारेस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता, सांगणारी आमची स्त्री आहे, ती जर वरातीत नाचायला लागलं तर कसं व्हायचं? अंग उडं ठेवायचं काय म्हणे मॉडर्न आहे आम्ही. कसली मॉडर्न आहे तुम्ही? दी ग्रेट ब्युटॅलिटी इन सिम्प्लिसिटी. साधेपणात पण एक प्रकारची मोहिनी असते. पूर्ण शरीर झाकलेलं असावं, संस्कार असावे, नम्रता असावी. मुली डॉक्टर झाले पाहिजे, इंजिनियर झाले पाहिजे, कलेक्टर झाले पाहिजे, पण त्यांना स्वयंपाकही करता आला पाहिजे. तर असो, वेळ झालेला गेले 7 दिवस आपण खूप चांगल्या